This conference will now be recorded. सुप्रभात. आपण संहिता वाचन समूह तद्विद्य संभाषा बुद्धिवर्धनानं या आपल्या संहिता वाचन समूहातर्फे गेली 175 दिवस होऊन अधिक संहिता वाचन दररोज अखंडपणे करतोय आणि याच्याच अंतर्गत आपण सुश्रुत संहिता वाचन, त्याआधी अष्टांगहृदय संहिता वाचन, आपण 90 दिवसामध्ये सर्वांनी वाचन, सूत्र, भाषांतर आणि त्याचे प्रेझेंटेशन या पद्धतीने पूर्ण केलं आणि आता सुश्रुत संहितेमध्ये सुद्धा सूत्रस्थान, शरीरस्थान आणि आता निदान स्थान आणि चिकित्सा स्थान एकत्र घ्यायचंय. या अंतर्गतच आपण कल्पांचा अभ्यास करण्यासाठी वाचनाच्या वेळेमध्ये कर्मकल्प अभ्यास नावाची एक सिरीज सुरू केली, ज्यामध्ये आतापर्यंत 15 भस्म, 15 द्रव्य आणि 15 कल्प एवढं प्रेझेंटेशन आपण सर्वांनी केलंय आणि आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला. याच्याच अंतर्गत अनेकविध वेगवेगळ्या वैद्यांचं व्याख्यान आपण आयोजित करत असतो. आपल्याला मार्गदर्शन आणि इतर त्याबद्दलची अधिक माहिती आणि गायडन्स मिळावी यासाठी. वैद्य पारकाळे सर यांचं आज प्रिपरेशन ऑफ सिंधूर कल्पना आणि चिकित्सा यावर आपण मार्गदर्शन घेणार आहोत. तर मी जास्त वेळ न घेता आपण व्याख्यानाला सुरुवात करूयात. या अंतर्गत परत 2 मी सूचना पुन्हा एकदा सांगतो. व्याख्यान सुरू असताना कोणीही माईक ऑन करू नका, व्हिडिओ ऑन करू नका आणि कुठलेही प्रश्न असतील तर ते चॅट बॉक्समध्ये टाका. आजच्या व्याख्यानाची सुरुवात आपण धन्वंतरी स्तवनाने करूयात. मी मृदुलाला विनंती करतो की तिने धन्वंतरी स्तवनाने आजची सुरुवात करावी. हॅलो. हा मृदुला. नमामि धन्वन्तरिमादिदेवम् सुरासुरैर्वन्दित पादपङ्कजम् लोके जरारु भयमृत्यु नाशम् धातारम् ईशम् विविधौषधिनाम् ॐ शङ्खं चक्रं जलौका दधतं मृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छाति रीत्यान्शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रम् कालाम्भोदो ज्वलाङ्गम् कटितटविलसच्चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगणवन प्रौढदावाग्निलीलम् ब्रह्मणो हि समारब्धा मात्रेयादिषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा आयुर्वेदारतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् दृष्टाध्यानि दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापकोऽभिषक् श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेते समुदितै यत् कार्यं प्रतनोति सः समुद्यर्थं हि कार्यस्य वयं तु प्रयतामहि. धन्यवाद मृदुला. आपण आदरणीय वैद्य मावा कुलोटकर सर यांच्या प्रेरणेने हे सुरू केलेलं सर्व वाचन चक्र आणि त्यानंतर त्या अंतर्गत आपण घेतलेले हे सगळे व्याख्यान यासाठी त्यांना आपण नमन करून आणि धन्वंतरींना नमन करून आपण आजच्या सत्राची सुरुवात करतोय. मी प्रणयला विनंती करतो की त्यांनी
वैद्य पाटकळे सरांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. नमस्कार. आवाज येतोय ना? हो हो. सरांचं UG गोमंतक आयुर्वेद कॉलेज गोवा येथे झालेलं आहे. सरांनी PG सुमतीबाई शाह पुणे येथे रसशास्त्रामधून केलेलं आहे. तसेच सरांनी BA संस्कृत केलेलं आहे. सरांना आयुर्वेदाचे गुरु म्हणून वैद्य अनिल पानसे सर, वैद्य रघुवीर भिडे सर आणि वैद्य योगेश बेंडाळे सर लाभले आहेत. सरांनी रसायनी येथे 3 वर्ष योगेश बेंडाळे सरांकडे रसशास्त्राचे शिक्षण घेतले आहे आणि वैद्य रघुवीर भिडे सरांकडे सरांनी रसशास्त्राची शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती आणि सुरुवातीचे रसशास्त्र धडे सरांकडे गिरवले होते. तसंच सरांचं सेकंड इयर पासून म्हणजे सुमारे 10 ते 11 वर्षापासून औषधीकरण आणि तसंच भस्मीकरण चालू आहे. अगदीच द्वितीय वर्षापासून सर भस्मीकरणाचे प्रयोग करत आहेत. सरांनी आतापर्यंत विशेष म्हणजे 2 वेळा पारदाचे अष्टसंस्कार पूर्ण केलेले आहेत. तसेच विविध पद्धतीच्या कुपिपक्व कल्पना सरांनी केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर सतत प्रयोगशील असतात. वैषज्य कल्पनांमध्ये सुद्धा संधान कल्पना, कुपिपक्व, पोटली कल्पना अशा विविध कल्पनांमध्ये सर नेहमी औषधीकरण करत असतात आणि त्यात प्रयोग करत असतात. सर स्वतःच्या क्लिनिकच्या प्रॅक्टिससाठी आणि तसेच इतर वैद्यांसाठी औषधीकरण करत आहे. तर मागील वर्षापासून पुण्यामध्ये कोथरूड येथे योगक्षेम आयुर्वेद चिकित्सालय येथे स्वतः चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. तसेच पुण्यातील लिडजेन फार्मसी येथे भस्मीकरणाचे ॲडवायझर म्हणून कार्यरत आहेत. मार्च 2019 आणि 2020 येथे नाशिकला झालेल्या आयुर्वेद अध्ययनम च्या औषधीकरणाच्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सरांनी 2 वेळा प्रात्यक्षिक दिले. तसेच या वर्षी रससिंदूर सुद्धा आम्हाला बनवून दाखवलेला होता. असं सर अत्यंत तरुण असताना सुद्धा सरांनी सतत प्रयोगशील आणि सतत भस्मीकरण करत असल्या कारणाने सरांचं ज्ञान हे अत्यंत प्रगल्भ आहे. तरी मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की सरांनी आजचं प्रेझेंटेशन आणि व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद प्रणय. सरांना विनंती करतो की सरांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. हॅलो, येतोय का आवाज? हो सर, येतोय आवाज. PPT माझी दिसते का कुपिपक्व रसायन म्हणून ओपन झालेली? मला कारण इथे लक्षात येत नाही. नाही सर, पॉज झाली स्क्रीन. फोल्डर ओपन आहे फक्त. एकच मिनिट. दिसते सर आता. ते सिंदुराचं आलंय ना पुढे? PPT आली. हो 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 हो. ठीक. दुसरं पेज ओपन झालंय सर. ओके. हो ठीक. आज या कार्यक्रमांतर्गत मला बोलायची संधी दिली याच्याबद्दल सर आपण व्हिडिओ पॉज केला तरी चालेल. त्याने आवाज जास्त क्लिअर व्हायला मदत होईल. नमस्कार. देवेंद्र मौली मंदार मकरंद कणारुणः विघ्नम हरंतु हेरंब चरणांबुज रेणवा. खरी तर ही आयुर्वेद प्रकाश या रसशास्त्राच्या एका प्रमुख ग्रंथाच्या मंगलाचरणातली वाक्य किंवा हे सूत्र आहे. मंगलाचरण या दृष्टीने बघता देवेंद्र मौली मंदार मकरंद कणारुणः विघ्नम हरंतु हेरंब म्हणजेच गणाधिपती गणेश यांचं वंदन केलेलं आहे. हा इथे श्लोक घेण्याचं कारण असं की शब्दशः बघितलं तर देवेंद्र सुद्धा ज्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि त्याच्या मुकुटातील जी काही फुलं आहेत त्याच्यातल्या जे मंदार आहेत किंवा परागकण आहेत
अरुण वर्णाचे आहेत, ते ज्यांच्या पायाची शोभा वाढवत आहेत, त्या गणाधिपती गणेशाला वंदन असं खरं तर हेरंबाला वर्णन म्हटलेलं आहे. पण हा काहीसा द्व्यर्थक श्लोक आहे. दुसरा अर्थ इथे असाही होतो की शिव आणि पार्वती यांच्यापासून निर्मित अशा, म्हणजेच शिवाचा अंश पारद आणि पार्वतीचा अंश गंधक यांच्यापासून निर्मित असे कणा अरुणहा, जे अरुण वर्णाचे कण म्हणजेच रससिंधुराचे कण आहेत, ते विघ्न हरंतु, ते सगळ्यांचं विघ्न दूर करोत. म्हणजेच रससिंधूर हा शिव आणि पार्वती यांच्यातून, यांच्या संगमातून उत्पन्न झालेला गणेश म्हणजेच रससिंधूर असं ही कल्पना केली जाते. पण आपल्याला माहिती आहे शिववीर्य पारदाला म्हटलं जातं, तर गंधकाला पार्वती रज म्हटलात. आणि त्या दोघांच्या पासून जेव्हा त्यांचे त्या दोन्ही द्रव्यांवर एकत्र करून अग्निसंस्कार केला जातो, त्याच्यातून निर्माण होणारा हा सिंदूर आहे, ज्याचं आपण समोर चित्र बघतोय. तर आज आपल्याला सिंदूर कल्पनेविषयी बोलायचं. तर सिंदूर कल्पना, निर्माण आणि चिकित्सा या दृष्टीने बोलायला खरा तर आज खूप डिटेल बोलायला गेलो तर बराच वेळ जाईल, आपल्याला आत्ताच्या वेळात पुरणार नाही. पण निर्माण थोडक्यात घेऊन आपण चिकित्सेवर जाऊ, कारण निर्माणाविषयी जास्त डिटेल युट्यूबवर ऑलरेडी माझं एक लेक्चर आहे उपलब्ध, इथून जास्त समजून घेता येऊ शकतं. तर कुपिपक्व किंवा सिंदूर कल्पना आपण जेव्हा म्हणतो, तर कुपिपक्वचा सिंदूर कल्पना हा एक भाग आहे. कारण कुपिपक्व रसायन ही आपल्याला माहिती आहेत, कुपीमध्ये ज्यांचा पाक करून बनवली जातात अशी ती सगळीच कुपिपक्व. सिंदूर मात्र सगळ्या प्रकारच्या कुपिपक्वांना काही सिंदूर म्हणत नाहीत. सिंदूर त्यालाच म्हटलं जातं ज्याचा वर्ण सिंदुराप्रमाणे शेंद्री रंगाचा असतो आणि जो बनताना शक्यतो कंठस्थ बनतो, बाटलीच्या नेक रिजन मध्ये कंठाशी बनलेला असतो, त्याला आपण सिंदूर कल्प असं नामाभिमान दिलेलं असतं. बाकीची जी आहेत तलस्थ रसायनं तीही कुपिपक्व होत, पण त्यांना सिंदूर म्हटलं जात नाही. तर आपल्याला माहिती असेल की कुपिपक्व रसायनांमध्ये प्रामुख्याने असे त्यामुळे 3 प्रकार पडतात, की तलस्थ रसायन, कंठस्थ रसायन आणि उभयस्थ रसायन. तलस्थ म्हणजे जे बाटलीच्या तळाशीच बनतात, कंठस्थ म्हणजे जे बाटलीच्या वरती मुखाकडे गळ्याकडे बनतात, आणि उभयस्थ म्हणजे दोन्हीकडे थोडा थोडा भाग बनलेला असतो, परत तो एकत्र केला जातो आणि मग वापरला जातो. तर अशी 3 पद्धतीने सिंदूर कल्पना बनते, त्याच्यानुसार नावं पडलेली आहेत. शिवाय करण्याची जी पद्धत आहे त्याच्यानुसार सुद्धा निर्गंध आणि सगंध असा एक प्रमुख प्रकार आहे. निर्गंध म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये पारद आणि इतर काही द्रव्य वापरलेली असतात, मात्र गंधक वापरलेला नसतो. अशी रसायनं खूप कमी आहेत, जसं की रसकर्पूर, रसपुष्पांसारखी काही उदाहरणं मिळतील. खूपच कमी उदाहरणं आहेत, आणि ही जी रसायनं असतात ती वापरायला तितकी सोपी नाहीये. कारण नुसता पारद तुम्हाला शरीरात देत असताना खूप विचारपूर्वक द्यावा लागतो. नुसता पारद हा खूपच शरीरासाठी उष्ण आणि विषाक्तता त्याची लवकर येण्याची शक्यता असते, तो शरीरातून सहज बाहेर पडून जाऊ नाही शकत. जेव्हा त्याच्याबरोबर गंधकाची जोड दिली जाते तेव्हा तो पचनाला सुलभ होतो, आणि त्याचं ठराविक काम झाल्यानंतर शरीरातून बाहेर निघून जाणं ही गंधकामुळे शक्य होतं. त्यामुळे सगंध कुपिपक्व वापरण्याची जास्त प्रघात आहे. निर्गंध जे रसकर्पूरासारखे आहेत ते अत्यंत ठराविक मात्रेमध्ये ठराविक काळासाठी आणि शक्यतो आत्ययिक अवस्था असेपर्यंतच वापरण्याचा जास्त वैद्यांमध्ये प्रघात आहे. आणि तसे निर्गंध वापरणारे वैद्यही खूप कमी आहेत, ज्यांना तितकं प्रगल्भ रसशास्त्राचा ज्ञान असतं, तेच लोक त्याच्यामध्ये खरं तर वापरण्याचं धाडस करतात. अजून एक आपल्याला प्रकार बघायला मिळतो, तो म्हणजे सधूम आणि निर्धूम. आता हे जे दोन्ही प्रकार आहेत ते सुद्धा कुपिपक्व रसायन कशा प्रकारे केलं जातं त्यावरच अवलंबून आहेत. त्याच्यातला जो सधूम आहे याचाच अर्थ जी आपण कुपी पचनासाठी लावतो ती कुपी उघडी ठेवून, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे वरती झाकण न लावता त्याचा पाक केला जातो, आणि त्याला आपण
निर्धूम म्हणतो आणि सधूम म्हणतो. आणि निर्धूम जे आहे त्याच्यामध्ये कुपिलावरती झाकण लावलेलं असतं आणि पाक केला जातो, ज्याच्यामधून जो काही गंधक जळतोय तो बाहेर निघून जायला कुठूनही जागा नसते, तो निर्धूम प्रकार. निर्माणाच्या प्रकारामध्ये निर्धूम प्रकार हा बनवायच्या दृष्टीने खूप अवघड आहे, कारण गंधक सगळ्याच्या सगळ्या आत राहत असल्यामुळे क्वचित प्रसंगी कुपी फोडूनही तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्याच्यातून काही ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. म्हणून शक्यतो हा प्रकार करायला कोणी सहसा धजावत नाही. मी स्वतःही अजून हा काही प्रकार करू शकलेला नाही. सधूम मात्र आपण करत असतो, ज्याच्यामध्ये झाकण लावलेलं नसतं आणि फक्त तीक्ष्णाग्नीच्या वेळी आपण मुद्रा लावतो त्या कुपीला. अशा प्रकारचा कुपीपक्व रसायनं सहसा केली जातात आणि तीच आता शक्यतो वापरात असतात. मात्र सधूमपेक्षा निर्धूम जर बनवता आला तर तो वीर्याने अधिक आहे, हे ग्रंथांनी आपल्याला सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला आता एक हे दिसत असेल स्लाइड, त्याच्यामध्ये इज दिस व्हॉट इन्स्पायर्ड डेम म्हटलेलं आहे. हे थोडस निर्माणाच्या दृष्टीने काही स्लाइड्स बनवल्यात. स्लाइड्स त्याच्यात बऱ्याच असणार आहेत, आपण थोड्या पटापट बघत जाऊ. हे दाखवण्याचं कारण एवढंच होतं की जे पिंडी ते ब्रह्मांडी आपण जसं म्हणतो तसं बाहेरच्या जगातही व्होल्कॅनो सारख्या स्वरूपामध्ये सिंदुरासारखीच काही निर्मिती होत असते. जसा की हिंगुळ आपल्याला जो प्राप्त होतो, पारदाचं खनिज, ते निसर्गतः अशा प्रकारेच बनलं जातं व्होल्कॅनोज मधून आणि मग ते जमिनीवर थंड झालेलं आपल्याला खाणींमधून वगैरे मिळू शकतं. पण तिथेही पारद गंधक खूप उच्च तापमानाला एकत्र येऊन त्यांचा पाक होऊन ते वरच्या दिशेने उडवले जातात आणि मग तिकडे शांत होतात. म्हणजे काहीसा हिंगुळची निर्मिती ही जशी निसर्गात होते तेच बघून बहुधा रसाचार्य जे असतील त्यांनी अशा प्रकारे कृत्रिमरित्या सुद्धा बाहेर आपल्याला काहीतरी बनवता येईल असा विचार करून सिंदूर बनवलेला असण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. एकच मिनिट, हा पीपीटी जरा ब्लॉक झाली आहे. ओके, इथे आपण बघू शकतोय की माझा आवाज येतोय ना? हो सर, येतोय आवाज आणि पीपीटी पण आहे सर. ओके ओके. तर आता आपण बघू शकतोय ही एक कुपीपक्वची भट्टी आहे, ज्याच्यामध्ये अत्यंत तीव्राग्नी चालू असलेला आपल्याला बघायला मिळतोय. कुपीपक्व रसायन हे एक समजून घेण्याची गोष्ट आहे की ही खूप काही जुनी, म्हणजे खूप आद्य अशा रसशास्त्राच्या ग्रंथांमध्ये आलेली काही औषधी निर्माण प्रक्रिया नाही. गमतीशीर भाग हाच आहे की रसशास्त्रात बरेचदा आता जे आपण म्हणतो की रसशास्त्राच्या प्रमुख औषधी निर्माण कल्पना कुठल्या, तर खलवीय, परपटी, पोट्टली आणि कुपीपक्व. खरं म्हणजे गमतीशीर प्रकार असा आहे की ह्याच्यातल्या ह्या उरलेल्या ज्या 3 किंवा जास्त करून शेवटच्या 2 म्हणजे पोट्टली आणि कुपीपक्व आणि काही प्रमाणात तशी म्हटली तर परपटी सुद्धा, ह्या प्रक्रिया खूप आद्य रसशास्त्राच्या ग्रंथांमध्ये खऱ्या तर नाहीयेत. ह्या खूप नंतरच्या ग्रंथांमध्ये पुढे आल्या 13व्या शतकानंतरच्या. त्याच्या आधीचे जे काही रसग्रंथ आहेत त्याच्यामध्ये खरं तर खलवीय स्वरूपाचे पाठ किंवा त्याही पेक्षा पारदाला जास्त महत्व देऊन पारदावर वेगवेगळे संस्कार आणि त्या पारदाचं जारण करून त्याचा वापर किंवा पारदाचं भस्म स्वरूपात वापर असे प्रकार जास्त बघायला मिळतात. नंतरच्या काळात कुपीपक्व, परपटी, पोट्टली ह्या हळूहळू इंट्रोड्यूस होत गेल्या. तर त्याचं सुरुवात कशी झाली असेल ह्याच्याबद्दल एक समोर इथे तुम्हाला चक्रयंत्र म्हणून दिसेल, तर हे रससार या ग्रंथाने दिले आणि जिथून कुपीपक्वाची सुरुवात झालेली असू शकते असं म्हणता येऊ शकतं. थोडा पटकन पुढे जातो मी, कारण नाहीतर ह्याच्यातच आपला वेळ जाणार आहे. जसं आता म्हटलं की रससिंदूर हा नामाभिधान कशावरून पडलेला आहे, तर त्याच्या वर्णावरून आहे. ते शक्यतो गलस्थ कल्प असतात हे, आणि त्याच्या निर्माण प्रक्रियेतल्या कुठे बनतो आणि त्याचा वर्ण कसा येतो यानुसार हे
नामाभिधान झालेलं आहे. जपाकुसुम संकाश म्हटलेलं आहे किंवा माणिक्य निभ, सिंधुराभ, पक्वबिंबी फलच्छाय अशा स्वरूपाचं ज्यांचं वर्णन आहे ती सगळी कुपीपक्व या नामाने केली जातात. हॅलो सर, मला वाटतं स्लाइड पॉज झाली आहे. हो हो हो, लॅपटॉपला काहीतरी होते. आली आहे ना आता? हो सर, इथे. ठीक. सॉरी. तर अशा प्रकारे सिंदूर आता सांगितला. रसायनं जी आपण 3 प्रकारची सांगितली त्याच्यानुसार प्रमुख जर रसायनं बघितली तर गलस्थ मध्ये आपल्याला माहिती आहे रससिंदूर प्रामुख्याने आता वापरात असलेला आहे. तलस्थ मध्ये समीर पन्नग, सुवर्णराज वंगेश्वर अशा स्वरूपाची रसायनं, तर उभयस्थ मध्ये मकरध्वज असेल, माणिक्य रस असेल अशा प्रकारची रसायनं ही जास्त करून आता आपल्या वापरात असणारी रसायनं आहेत जी या प्रकारानुसार आपल्याला लक्षात घेता येतील. याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट असते की कुपीपक्व रसायनांचं एकत्रितरित्या जर अभ्यास करायचा असेल म्हणजे पाठ त्याचे वेगवेगळे, तर हरिशरणानंद वैद्य यांचं एक कुपीपक्व विज्ञानियम नावाचं पुस्तक सुद्धा आहे ज्याच्यामध्ये एकत्र सगळे कुपीपक्वाचे पाठ मिळतात आणि त्याच्या उपोद्घातामध्ये त्यांनी बरीच माहिती दिलेली आहे कुपीपक्व रसायनांविषयी. तर त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या वर्णनानुसार जेव्हा तुम्हाला जी काही तुम्ही कुपीपक्व रसायन बनवण्यासाठी घेतलेली द्रव्य आहेत ती सगळीच्या सगळी त्या रसायनामध्ये एकत्र आली पाहिजेत. फक्त उडून जाणारी द्रव्य नाही, तर जी उडून जाऊ शकत नाहीत म्हणजे काही धातू असू शकतात, खनिज असू शकतात, विष असू शकतात, तर जी उडून जाऊ शकत नाही अशी सुद्धा द्रव्य जेव्हा तुम्हाला त्या रसायनात शेवटी सुद्धा असणं अपेक्षित असतं तेव्हा ते तलस्थ स्वरूपातच ठेवून वापरलं जातं. जेव्हा फक्त तुम्हाला संपूर्णपणे पाक करून पारदाचाच एक सिंदूर स्वरूपातला योग फक्त वापरायचा असतो तेव्हा ते कंठस्थ करून घेतलं जातं. आणि ज्या प्रक्रियेमध्ये पारद उडून जाणार आहे सिंदूर बनून आणि वरती राहणार आहे मात्र खाली धातू सुद्धा राहणार आहे आणि तो भस्म स्वरूपात राहणार आहे, तेव्हा मग त्या गोष्टीला तुम्ही उभयस्थ करून वापरात आणता. अशा प्रकारचं वर्णन तिथे बघायला मिळतं आणि तशा स्वरूपात वापरही आपल्याला किंवा निर्माण करताना ते लक्षात घ्यावं लागतं. आता जे कुपीपक्व निर्माण करतानाचे काही महत्वाचे मुद्दे असतात की कुपीपक्व निर्माण करताना बाकी यंत्र वगैरे ह्याच्यावर मी आता जास्त बोलत नाही, म्हटलं तसं ते युट्यूबवर ऐकायला मिळेल, पण अग्नी या गोष्टीला खूप जास्त महत्व आहे की वेगवेगळ्या प्रकारचे क्रमाग्नी आपण त्याला कुपीपक्व रसायनाला देत असतो, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मंदाग्नी, मध्यम आणि तीक्ष्ण अशा स्वरूपाचे 3 अग्नी हे दिले जातात. आणि त्याच्याशिवाय मात्र मंदाग्नीच्याही आधी थोडा वेळ जे यंत्र गरम होण्यापुरता अग्नी द्यावा लागतो त्याला दीपाग्नी, आणि सगळा अग्नी पूर्ण झाल्यावर सुद्धा बंद केल्यावर स्वांग शैत्यपर्यंतचा जो पचन होणारा अग्नी आहे त्याच्यामध्ये वाळूमध्ये राहिलेला जो पचन करत असतो तरी सुद्धा जरी अग्नी खाली बंद केलेला असला तरी तो स्वांग शैत्यपर्यंतचा तो अग्नी, असे सगळ्या प्रकारच्या अग्नींना महत्व दिलेलं आहे आणि त्यामुळे ह्याच्यातला प्रत्येक अग्नीकडे तेवढंच लक्ष देण्याची गरज असते. स्वांग शैत्य आपल्या बरेचदा लक्षात येत नाही, मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भस्मीकरणामध्ये सुद्धा सगळ्याच्या सगळ्या गोवऱ्या पेटून अतिउच्च तापमान देण्याचा जो वेळ असतो तो खूपच कमी असतो. म्हणजे तुम्ही पूट लावल्यापासून पहिल्या 2 किंवा 2.5 तासामध्ये ते सगळं जळून जाणं आणि अतिउच्च तापमान त्याने त्या सगळ्या भट्टीने गाठणं हे घडून गेलेलं असतं.
मात्र पुढे भट्टी तरी सुद्धा 8-8, 10-10 तास, 12 तास अशी किंवा 24-24 तासापर्यंत सुद्धा चालू राहिलेली असते, उष्णता आत राहिलेली असते. म्हणजे हा पुढे जो श्वांग शैत्यपर्यंत जाणारा कमी कमी होत जाणारा अग्नी आहे तो खूप गरजेचा असतो. आणि खरं तर बघितलं जातं असं की त्याच अग्नीकडून खूप चांगल्या प्रकारे भस्माचं पचन होत असतं आणि जे फर्नेसमध्ये तेवढ्या चांगल्या प्रकारे घडून येत नाही. त्यामुळे पारंपरिक स्वरूपाची गोऱ्या वापरून केलेली भट्टीच जास्त श्रेष्ठ ठरते. तर त्यामुळे त्या अग्नीला सुद्धा तितकंच महत्व आहे. आता हे जे अग्नी आहेत हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रसायनांना वापरायचा प्रघात आहे. म्हणजे काही रसायनं ही फक्त मंदाग्नीवरती, काही मध्यम अग्नीवरती आणि काही सगळ्या म्हणजे तीक्ष्णाग्नी करून मग स्वांगशैत्य होऊ देणं इथपर्यंत अशा प्रकारे बनवली जाते. उदाहरण द्यायचं झालं तर सुवर्णभूपती हा जो रसकल्प आहे तो बरेचदा नुसताच खलवीय लोक करतात, पण खरा तर तो तसा नसून खलवीय त्याची भावना जी आहे हंसपादीची ती भावना देऊन मग त्याच्या गोळ्या करून त्या कुपीमध्ये मंदाग्नीवरती पचन करायला सांगितलेलं आहे. आणि मंदाग्नीवरती पचन करत असताना जरी तो अग्नी खूप कमी असला तरी सुद्धा आधी बनवलेल्या सुवर्ण भूपतीच्या नुसत्या भावनेने केलेल्या गोळ्या आणि त्याला नंतर दिलेला तो मंदाग्नी ह्याच्यामध्ये जर बदल बघितला तर आपल्याला लक्षात येतं की त्या गोळ्यांवरती पारदाच्या म्हणजे पाझर फुटावा किंवा झरे असावेत अशा प्रकारचं काहीस पाऱ्याचं त्याच्यावरती जमा झालेलं रूप बघायला मिळतं. आणि तो पारद बंध तयार होणं एवढ्यासाठीच त्याला मृदू अग्नी सांगितलेला आहे. बाकी त्याच्यामध्ये गंधक जळून जावा किंवा त्याच्यामध्ये काहीतरी जारण व्हावं, पाक जास्त प्रमाणात व्हावा अशी अपेक्षा नाही. अत्यंत मंदाग्नीवरचा पाक हे मात्र पारद बंध घडवून आणणं हा तिथला उद्देश आहे. त्यामुळे मंदाग्नीपर्यंतचाच अग्नी द्यायला सांगितलं. जेव्हा तुम्हाला तलस्थ रसायनं बनवायची असतात तेव्हा मध्यम अग्नीपर्यंतचा अग्नी द्यावा लागतो. तीक्ष्णाग्नी दिला तर सिंदूर बनण्याची प्रक्रिया म्हणजे सिंदूर वर उडून जाऊन गळ्याशी जमा होण्याची प्रक्रिया चालू होते. म्हणून जेव्हा तुम्हाला तलस्थ रसायनं बनवायची जसं की सुवर्णराज वंगेश्वर, समीर पन्नग यांना मध्यम अग्नीपर्यंतचाच अग्नी द्यावा लागतो. तर जेव्हा तुम्हाला सिंदूर प्राप्त करणं अपेक्षित असतं किंवा सिंदूर नाही रसकर्पूर सुद्धा ज्याच्यामध्ये गंधक नाही असा सुद्धा मात्र जो कंठाशी येणं अपेक्षित असतं त्याच्यातला पारद तेव्हा तुम्हाला मात्र तीक्ष्णाग्नीचा अग्नी द्यावा लागतो, कारण त्या तीक्ष्णाग्नीलाच पारद उडून जातो आणि मग तो तिथे वरती कंठाशी जमा होतो. त्यामुळे कुठे रसायन बनवायचं आहे यानुसार ही कोणत्या स्वरूपाचा अग्नी द्यायचं ते ठरवावं लागतं. तर कोणत्या कर्म आपल्याला अपेक्षित आहे म्हणजे पारद बंध अपेक्षित आहे की नुसतं रसायन बनवणं अपेक्षित आहे की सिंदूर बनवणं अपेक्षित आहे याच्यानुसार सुद्धा आपल्याला ते किती अग्नी द्यायचा हे ठरवावं लागतं. अग्निमान जर बघितलं तर ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे अगदी मृदू अग्नी असेल तेव्हा एक याम 3 तासाचाच अग्नी सुद्धा काही सांगितलेल्या रसायनांना बघायला मिळतो. तिथपासून तो अगदी आपल्याला आता जास्त अग्नी देऊन बनवलेलं रसायन आता सगळ्यांच्या वापरात जास्त असतं ते म्हणजे मकरध्वज किंवा सुवर्ण सिंदूर ज्याला 72 तास अग्नी. मात्र ग्रंथामध्ये 84 तास 82 तास असे एका वेळी अग्नी देऊन परत त्याच्यावरतीच प्रक्रिया करून परत असे 8-8 वेळा सुद्धा करावेत वगैरे असे खूपच कष्ट आणि चिकाटी लागणारे असे सुद्धा प्रकार कुपीपक्वामध्ये ग्रंथोक्त बघायला मिळतात. आजकाल ते तेवढ्या प्रमाणात वापरात नाही. काही वैद्य षडगुण बलिजारित रससिंदूर वगैरे करतात, तिथे मात्र असे 6-6 तास दिवसाचे सुद्धा अग्नी कुपीपक्वाला द्यावे लागतात. त्यामुळे अग्निमान हे खरं तर 2 गोष्टींवर अवलंबून आहे की तुम्ही अग्नी किती वेळ द्यायचा हे ठरवून पटापट अग्नी वाढवत गेलात तरी सुद्धा अग्नी कमी जास्त करता येऊ शकतो. काही वेळा ग्रंथोक्त सांगितलेला आहे तेवढाच अग्नी द्यायचा म्हणून तुम्ही तसं ठराविक प्रकारे स्किलफुली ते करू शकता. आणि दुसरीकडे त्याच्यामध्ये गंधक किती आहे, रसायनामध्ये तुमच्या गंधक किती आहे त्याच्यावरती हे मान सुद्धा अवलंबून असतं. आता ते समजून घेण्याची पद्धत ही आहे की पारद आणि गंधक जेव्हा समप्रमाण कज्जली आपण घेतो, समगुण कज्जली, समगंध कज्जली, तर तेव्हा उदाहरणार्थ 100 आणि 100 ग्रॅम असं जर पारद गंधक घेतलेला असेल तर त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवण्याचा रेशो हा असतो की पारदाच्या 6वा भाग इतकाच गंधक पाऱ्याशी जुळू शकणारा असतो. म्हणजे सिंदूर बनताना पाऱ्याच्या हॅलो हॅलो
सर परत स्लाइड पॉज झाली असं वाटतं. नाही, मी हीच केली नव्हती. गेली ना पुढे? ओके. येस, आता गेली. ओके ओके. हा, ठीक आहे. तर पाऱ्याच्या 6वा भाग इतकाच गंधक त्याच्याशी जुळला जाणारा शक्य असतं आणि त्यामुळे उदाहरणार्थ 100 ग्रॅम जर दोन्ही पारद गंधक घेतलेले असतील तर 100 ग्रॅम पाऱ्याशी जवळजवळ 16 ग्रॅम गंधक इतका जोडला जाणार आहे आणि त्यामुळे उरलेला जो काही जवळजवळ 84 ग्रॅम इतका गंधक आहे तो सिंदूर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये हळूहळू ज्वलन होऊन संपून जाणार आहे आणि त्यामुळे त्या गंधकाला जळण्यासाठी लागणारा वेळ हा मात्र द्यावाच लागतो. म्हणजे 200 ग्रॅम कज्जली घेतलेली असताना 3 तासात सिंदूर बनवणं शक्य नाही होऊ शकत, कारण 1 किंवा 2 तासामध्ये काही गंधक संपून नाही जाऊ शकत. तेवढा 84 ग्रॅम गंधक संपायला कमीत कमी 7 ते 8 तासाचा तरी वेळ हा जातोच. त्यामुळे त्या मनाने तुमचा कुप्पी पक्वाला द्यायचा वेळ किती आहे हे तुम्ही घेतलेलं रसायन किती मात्रेत घेतलेलं आहे यानुसार सुद्धा ठरणार आहे. त्यामुळे गंधकाचं प्रमाण किती यालाही तितकंच महत्व असतं की तुम्ही अग्नी किती देणार. आता ह्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मात्र की खूप लवकर जर मंदाग्नीतून मध्यम अग्नीतून तीक्ष्ण अग्नी हे पुढे जाणं ठरवलं आपण आणि खूप अग्नी देत गेलो लवकर तर गंधक त्या मनाने फास्ट जळू शकतो. मात्र तसं अपेक्षित नसतं. जेव्हा ग्रंथाने ठराविक वेळ दिलेला असतो तुम्हाला ते तितकाच वेळ चालवणं भट्टी हेही अपेक्षित आहे, कारण तो पाक तितका हळूहळू आणि संथ अशा गतीने होणं अपेक्षित असतो. म्हणजे रससिंधुराचा गंधोक्त मात्रा जर बघितली तर जवळजवळ 98 ग्रॅम इतकाच कज्जली घेऊन त्याचा पाक करायचा आहे. मात्र जवळजवळ त्याला 24 तासाचा अग्नी द्यायला सांगितलाय, जेव्हा की तो तेवढ्या मात्रेतला सिंदूर हा 12 तासात सुद्धा तयार होऊ शकतो. मात्र तसं न करता 24 तास सांगितलेला आहे तर तो 24 तास करणं अपेक्षित आहे, कारण ह्या प्रक्रियेमध्ये गंधकाची सतत पाऱ्याबरोबर होणारा पाक आणि त्या गंधकाकडून होणारं पाऱ्याचं काही प्रमाणात जारण ह्या गोष्टीला महत्व आहे. एकच मिनिट. मी आता म्हटलं तसं आता छोट्या छोट्या डिटेल्स मध्ये कुप्पी म्हणजे काय किंवा कुप्पी कशी करावी याच्यामध्ये जास्त जात नाही. ह्याच्यामध्ये फक्त स्टेप्स आहेत ते आपण बघू की कुप्पीपक्व निर्माण करत असताना महत्वाच्या काय काय पायऱ्या आहेत की ज्याच्यामधून आपल्याला जावं लागतं. तर ऑफकोर्स द्रव्य शोधन हा तर महत्वाचा विषय असतो. तुम्ही जे काही रसायन बनवणार आहात कोणतेही, ते खलवीय जरी असलं तरी सुद्धा त्याच्यासाठी लागणाऱ्या द्रव्यांचं शोधन करून घेणं आणि ते विशिष्ट शोधन कधी अपेक्षित असेल तर तसं करून घेणं. म्हणजे तुम्हाला कल्प कसा हवा आहे त्यानुसार ठराविक शोधनं सुद्धा तुम्ही करू शकता. पुढे धातू धूपन असा एक प्रकार लिहिलाय, पण तो सर्वत्र वापरात येत नाही. काही ठिकाणी सुवर्णाला नागा भस्माचा धूप देणं वगैरे असे सुद्धा प्रकार आहेत. पिष्टी निर्माण हा काही वेळा महत्वाचा प्रकार असतो, जसं की सुवर्णराज वंगेश्वर मध्ये तुम्ही पारद गंधकाची कज्जली थेट न घेता आधी पारद शुद्ध पारद आणि शुद्ध वंग हे एकत्र घोटून वितळवलेला वंग घेऊन त्याच्यामध्ये पारद घालून पटापट घोटून जोपर्यंत ते थंड होईल त्याच्या आधी त्याची पिष्टी बनवली जाते. थोडक्यात अमालगम ज्याला म्हणतात केमिस्ट्रीमध्ये. आणि ती पिष्टी बनली की नंतर त्याच्यामध्ये त्या पिष्टीचं सुद्धा धावन करून मग नंतर त्याच्यामध्ये गंधक घातला जातो आणि मग कज्जली बनवली जाते. त्यामुळे जेव्हा असे सहज विद्रुत होऊ शकणारे धातू आहेत तिथे त्यांचा आणि पाऱ्याचा आधी संयोग करून त्याच्यापासून पिष्टी बनवून त्याच्यानंतर मग गंधक घालणं अशा स्वरूपाचं सुद्धा एक स्टेप काही रसायनांच्या बाबतीत असते. अन्यथा जेव्हा नुसताच पारद गंधक आणि इतर काही भस्म आहेत किंवा नुसतीच विषद्रव्य आहेत तेव्हा मग पारद गंधकाची आधी कज्जली बनवून नंतर ती द्रव्य घालणं आणि त्यांना परत मर्दन करून त्यांची कज्जली करणं अशा प्रकारे केलं जातं. पुढे भावना हा महत्वाचा भाग असतो की जी तुम्ही कज्जली तयार केलेली आहे त्याला ठराविक भावना द्यायच्या असतात आणि ह्या भावनांना मात्र महत्व आहे की तुम्ही कशा स्वरूपाची भावना देताय त्याच्यावर काही गुणांमध्ये होणारा बदल अपेक्षित असू शकतो. जसं की रससिंदूर, सुवर्ण सिंदूर यांना लाल कापसाच्या फुलाची किंवा वडाच्या पारंब्यांची वट अंकुर यांच्या भावना दिल्या जातात.
त्याचं कारण दोन प्रकारे असू शकतं. औषधी निर्माणातला एक भाग म्हणून तुम्हाला निर्माण होणाऱ्या रसायनाचा वर्ण चांगला यावा, म्हणजे वट अंकुर काय किंवा रक्तकार्पास काय ही रक्तवर्गातली द्रव्य आहेत. त्यामुळे निर्माण होणारा जो सिंदूर आहे तो छान रक्तवर्णाचा तयार व्हावा, या उद्देशाने सुद्धा त्या भावना दिलेल्या असतात. तर दुसरीकडे रक्तकार्पासासारखं द्रव्य किंवा वटांकुरांसारखं द्रव्य यांचं वृष्यकर्म, शुक्रस्तंभन कार्य, शुक्रवर्धन करण्याचं कार्य, ह्या गोष्टींमुळे सुद्धा त्याच्या भावना दिलेल्या असतात. तर दोन्ही स्वरूपाने त्याच्याकडे बघावं लागतं की औषधी निर्माणामध्ये त्याचं कार्य काय आहे आणि शरीरामध्ये गेल्यावर ते काय कर्म करणार आहे. ह्या दोन्ही दृष्टीने खरं तर प्रत्येकच रसशास्त्रातल्या संस्काराकडे बघण्याची खरी गरज असते. तुम्ही एकाच दृष्टीने जर बघितलं, म्हणजे फक्त त्याच्या मागची केमिस्ट्री काय किंवा रसशास्त्रातल्या संयोगांचं महत्व काय असंच नुसतं बघून चालत नाही. दरवेळा औषधीकरणात त्याचं महत्व काय हे बघत असतानाच त्याचे शरीरावर होणारे परिणाम काय असतील याच्याकडे बघून रसशास्त्र डिझाईन केलेलं आहे आणि त्यामुळे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. अन्यथा ॲलोपॅथीमध्ये सुद्धा अशाच बऱ्याचशा ह्या सगळ्या पारा काय, गंधक काय, ह्या सगळ्या द्रव्यांचा पूर्वी वापर होऊन गेलेला आहे. मात्र तरी सुद्धा त्यांना विषाक्तता आल्या आणि मग त्यांनी ते सगळं बंद करून टाकलं, कारण तिथे फक्त तो शरीरामध्ये वापरणं याच्याकडे जास्त लक्ष देऊन केमिकली नेहमी सिंथेसाइज करण्याचा प्रयत्न केला गेला, जेव्हा की आपण ह्या सगळ्या खनिज द्रव्यांना वनस्पतीने संस्कारित करतो आणि त्याच्यामध्ये सेंद्रियत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्यामुळे शरीरामध्ये ते सहज सुलभ त्यांचं पचन होतं आणि शरीराला कोणताही त्रास देत नाहीत योग्य प्रकारे जर ते बनवली गेली असतील तर. तर अशा प्रकारे भावना या गोष्टीला महत्व आहे. तुम्ही कशा प्रकारच्या भावना देताय त्यानुसार सुद्धा विशिष्ट गुण येऊ शकतात. काही वेळा भावना या विशिष्ट पाऱ्यावरती घडणाऱ्या कर्माबद्दल अपेक्षित असू शकतात. म्हणजे हंसपादीची जी भावना मगाशी मी म्हंटल सुवर्ण भूपतीला आहे, तर सुवर्ण भूपतीची हंसपादीची भावना ही हंसपादी ही वनस्पती रसशास्त्रामध्ये जर बघितली, रसशास्त्राच्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वनस्पतींचे गण दिलेत, जसे की चरक किंवा सुश्रुत वाग्भटांमध्ये महाकषाय किंवा गण दिलेले आहेत, तसे रसशास्त्राच्या ग्रंथांमध्ये सुद्धा वनस्पती गण आहेत आणि त्या वनस्पती गणांमध्ये हंसपादी ही वनस्पती पारद बंधक, पारद मारक, पारद क्रामक आणि रसायन अशा वेगवेगळ्या 4 प्रकारच्या गणांमध्ये आहे आणि त्यामुळे सुवर्ण भूपतीमध्ये ती पारद बंधनाचं काम, शरीरामध्ये गेल्यावर पारद क्रामण म्हणजे शरीरामध्ये तो पारद जास्तीत जास्त सगळीकडे पसरू शकावा यासाठीचं काम, या सगळ्या दृष्टीने हंसपादीची भावना महत्वाची ठरते आणि मग ती सुवर्ण भूपतीला किंवा अग्निकुमार नावाचा एक कुपीपक्व पाठ आहे त्याला सुद्धा दिलेली आहे. तर अशा दृष्टीनेही भावनांकडे बघणं महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने भावना देणं महत्वाचं आहे, कारण भावना न देता सुद्धा सिंदूर निर्माण शक्य असतं आणि सिंदुराला वर्ण तसा बऱ्यापैकी चांगला येत असतो. तर त्यामुळे सिंदूर बनण्यासाठी भावना गरजेची आहे अशातला भाग नाहीये. नुसताच लाल रंग येण्यासाठी आहे असंही नाहीये. तो रंग अजून उजळावा म्हणून नक्की भावना काम करेल, पण तुम्ही भावना न देताही सिंदूर बनवू शकता. पण भावना का द्यायची? तर शरीरातली अपेक्षित कार्य चांगल्या प्रकारे घडून यावीत या दृष्टीने त्या भावना महत्वाच्या आहेत. गुलिका निर्माण असा एक पाठ दिलाय, तो सगळीकडे वापरात नाहीयेत. आता सांगितलं तसं सुवर्ण भूपतीला फक्त ठराविक त्याच्या आकाराच्या गोळ्या बनवून त्या कुपीमध्ये ठेवायच्या असतात. ती स्टेप्स फक्त सुवर्ण भूपती सारख्या रसायनांच्या बाबतीत आहे. मग स्वेदन किंवा पाचन अशा सुद्धा प्रकारचं वर्णन आपल्याला बघायला मिळेल. काही वेळा ती जी काही बनलेली कज्जली आहे किंवा त्या गोळ्या आहेत त्यांचं स्वेदन करून घ्यावं आणि मग कुपीपाक करावं वगैरे असेही पाठ. हे काही महत्वाचे भाग छोटे छोटे हे रेअरली कुठल्या कुठल्या रसायनांमध्ये येणार आहेत, सर्वत्र येत नाहीत. आणि कुपीपाक हा मात्रच महत्वाचाच आहे की शेवटी तुम्ही त्याला कुपीमध्ये ठेवून पचन करणार आहे. आणि काही वेळा पुन्हा भावना देऊन पुन्हा कुपीपाक अशाही स्वरूपाची रसायनं असतात. हरगौरी रस, षटगुण बरील जालित रस सिंदूर वगैरे असे त्याचे पाठ आपल्याला वाचायला मिळतील की ज्याच्यात एकदा सिंदूर बनतो, मग पुन्हा त्याच्यात तुम्ही गंधक घालता, परत कज्जली बनवता, पुन्हा त्याला अग्नी देऊन पुन्हा रसायन बनवता, पुन्हा करता, असं सलग 6-6 वेळा केलेलं सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतं. काही रसायनं अशी असतात ज्याच्यामध्ये कुपीपाक पूर्ण होतो आणि मग जसं की उभयस्थ रसायन की मग तुम्ही कुपी भेदन केल्यावरती तलस्थ रसायन घेता, उभय आणि कंठस्थ घेता. जर तलस्थ जे द्रव्य आहे ते भस्म स्वरूपात पूर्णपणे चांगलं बनलेलं असेल तर ते तसंच्या तसं घेऊन वरच्या कंठस्थशी एकत्र करून घोटलं जातं आणि मग त्याचा शेवटी तो सिंदूर तयार किंवा कुपीपक्व रसायन तयार होतं, ज्याला उभयस्थ आपण म्हणतो. अशा प्रकारची ही एक स्टेप बघायला मिळते. तर अशा वेगवेगळ्या पायऱ्या आहेत ज्याच्यातून आपण कुपीपक्व निर्माण पुढे पुढे करत जाणार असतो.
महत्वाच्या भावना ह्याच्यातल्या स्टेप लक्षात घेण्यासारख्या: द्रव्यांचं आधी शोधन करून घेणं, नंतर त्याची पिष्टी बनवून किंवा थेट कज्जली करणं, कज्जलीला भावना देणं, त्याचा कुपीमध्ये पाक करणं, आणि नंतर जर काही द्रव्य घालायला सांगितलेली असतील किंवा उभयस्थ रसायन बनवायचं असेल तर तशा एकत्रित करून एकत्र मर्दन करणं. ह्या महत्वाच्या मात्र ह्याच्यातल्या स्टेप्स आहेत. मातकापड ह्याविषयी आता जास्त न बोलता एवढंच सांगायला लागेल की मातकापड करणं हे अत्यंत गरजेचं असतं, कारण मातकापड केल्यानंतरच ती बाटली इतका वेळ कुपीपक्वाचा अग्नी सहन करू शकते. बरेचदा आतली बाटली वितळली तरी सुद्धा मातकापड खराब होत नाही आणि त्यामुळे ते आपलं रसायन खराब होऊ देत नाही. त्यामुळे मातकापड अत्यंत महत्वाचं असतं. हे आता जर तुम्हाला पीपीटी मध्ये दिसतंय, ही पिष्टी आहे जी आता आपण बोललो होतो, पारद आणि वंगाची एकत्रितरित्या. कज्जलीला भावना देणं वडाच्या पारंब्यांची. त्याच्यानंतर पुढे कुपीचं भरण करताना तुम्हाला इथे फोटो बघायला मिळेल की फनेलच्या थ्रू आपण कुपीमध्ये ती कज्जली भरतोय आणि मग पुढे ती कुपी माठामध्ये ठेवून त्याच्या भोवती वाळू घालून ती भट्टीमध्ये ठेवून तिचा पचन केलं जातं. हे पचन करण्यासाठी शक्यतो खदीर किंवा बाभूळ यांच्या काष्टाचा अग्नी वापरला जातो, जो जास्त वेळ चांगल्या प्रकारचा अग्नी द्यायला या वनस्पती सिद्ध आहेत, म्हणून त्यांचा अग्नी दिला जातो, ज्याचे निखारे हे भरपूर वेळ प्रज्वलित राहतात आणि खूप चांगल्या प्रकारचा अग्नी देतात. या चित्रांमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे तीव्राग्नीपर्यंत लाकडं काय खूप जास्त तुम्हाला त्याच्यात घातलेली आहेत असं दिसणार नाही, मात्र कमीत कमी लाकडांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा अग्नी ते देऊ शकतात. आता हे जे इथे स्वरूप एक समोर तुमच्या चित्र आलं असेल, हे खरं तर गुगलवरच चित्र आहे, काढलेला फोटो नाहीये आपण, पण ह्याच्यातून काही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत म्हणून हे चित्र ठेवलेलं आहे. की कुपीपक्व रसायनामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग समजून घेण्याचा असतो तो गंधक. हा भाग एक महत्वाचं द्रव्य आहे जे आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे, तर कुपीपक्व जास्त चांगल्या प्रकारे समजून येतो. किंवा कुपीपक्व निर्माण किती उष्मा कधी द्यायचा ह्या दृष्टीने गंधकाला समजून घेणं खूप गरजेचं असतं. आणि रसशास्त्राच्या एका ग्रंथामध्ये गंधकेन विना लोके कर्म किंचिन्न विद्यते असं सूत्र आलंय की गंधकाशिवाय कोणतंच, तसं म्हटलं तर पारदचं कर्म शक्य होत नाही. गंधक हा अनन्यसाधारण महत्व असणारा आहे पारद संस्कार किंवा पारदाच्या वेगवेगळ्या मूर्छना, बंध, मारण या दृष्टीने. गंधकाचं थोडस आजच्या भाषेमध्ये आपल्याला म्हणायचं झालं तर फिजिक्स किंवा केमिस्ट्री यांच्या दृष्टीने थोडासा जर गंधक समजून घेतला तर कुपीपक्व आपल्याला चांगल्या प्रकारे निर्माणाच्या दृष्टीने समजून घेता येतो. जसं की ह्या चित्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, एका बाजूला डावीकडे जो आहे तो गंधकाचा नुसता खडा आहे, वरती एक पिवळं शिखर आल्यासारखं दिसतंय, तो थोडासा वितळलेला गंधक, खाली लाल पाझर फुटल्यासारखा दिसतोय, तो अजूनही पुढे जाऊन पूर्ण वितळून थोडीशी पुढे गेलेली लाल रंगाकडे निघालेली स्टेज, आणि त्या दोन खड्यांच्या मध्ये एक निळी झाग दिसेल किंवा खालच्या चित्रामध्ये तुम्हाला एकदम निळा उजेड दिसत असेल, तो प्रज्वलित झालेला गंधक. अशा वेगवेगळ्या अवस्था एकाच ह्या चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या सगळ्या अवस्था आपल्याला सिंदूर निर्माण करताना, कुपीपक्व रसायन निर्माण करताना बघायच्या असतात, आणि त्यावरून आपल्याला ठरवायचं असतं की कुपीपक्व रसायन नक्की कोणत्या स्टेजला चालू आहे. म्हणजे जो खडा आहे तो ऑफकोर्स कोणताही आता उष्णता विशेष न लागलेला असा गंधक आहे, मग तो चूर्ण स्वरूपात असतो, आपण बरेचदा वापरतो तेव्हा कज्जली स्वरूपात. मात्र जेव्हा तो गंधक हा 95 डिग्री सेल्सिअसच्या वरती जवळजवळ जायला लागतो, तेव्हा जे वरचं ते शिखराकार स्वरूप दाखवलंय तसं त्या गंधकामध्ये हळूहळू चेंजेस चालू होतात. आणि कुपीपक्व रसायन करताना आपल्याला त्या उष्णतामानाच्या दरम्याने गंधकाचा आयडेंटिकल असा गंधकाचा गंध आणि अत्यंत थोड्याशा अशा पांढऱ्या किंवा पिवळा अशा प्रकारचा धूम बाटलीमध्ये दिसायला लागलेला असतो. नंतर जसं जसं तापमान पुढे जातं तसं 115 डिग्री सेल्सिअसच्या वरती जवळजवळ तो गंधक वितळायला लागतो, द्रवभूत होतो, आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा 160 किंवा 180 च्या जवळपास जाईल, म्हणजे 150 डिग्रीच्या वरती जेव्हा जातो जवळजवळ, तेव्हा तो अशा प्रकारचा लाल रंग धारण करायला सुरुवात करतो. बलिवसा हे नाव ह्या स्वरूपाच्या वर्णावरून सुद्धा पडलेलं आहे. आणि 180च्या वर जेव्हा जवळजवळ जातो तो, तेव्हा मग अशा प्रकारची निळी ज्वाळा द्यायला लागतो. ही निळी ज्वाळा जेव्हा द्यायला लागतो 180च्या वरची, ही मध्यमाग्नीची अवस्था असते. तोपर्यंत नुसता गंधक द्रवीभूत होणं ही मृदू अग्नीची अवस्था असते.
आणि अशा प्रकारची निळी ज्वाळा गंधक जळत असेपर्यंत आहे, आणि जेव्हा गंधक सगळ्याच्या सगळ्या कुपीपक्व रसायनातला जळून जळून संपला तेव्हा ही निळी ज्वाळा थांबून जाते, आणि त्याच्या पुढे जो काही आपण अग्नी देतो तो मग तीक्ष्णाग्नी ह्या स्वरूपाचा असतो. तर अशा प्रकारच्या 3 अग्नी समजून घेण्यासाठी आता इथे तुम्हाला साक्षात भट्टीमधले अग्नी इथे दाखवलेले आहेत. जसं की मृदू अग्नी आत्ता म्हटलं तसं श्वेतवर्णाचा धूम, किंवा पुढे जाऊन मग अशा प्रकारचा पीतवर्णाचा धूम हा आपल्याला कुपीमधून बघायला मिळतो जेव्हा मृदू अग्नी कुपीपक्वामध्ये चालू असतो. काही वेळा जर तुमच्या रसायनामध्ये मनशिला म्हणजे शिलासिंदुरासारखा जर तुम्ही कल्प बनवत असाल, किंवा समीर पन्नगा सारखा सुद्धा, तर अशा प्रकारची थोडीशी आरक्त वर्णाची सुद्धा आरक्त वर्णाचा धूम किंवा केशरी वर्णाचा धूम सुद्धा तुम्हाला दिसू शकतो. हा मध्यम अग्नी, ज्याच्यामध्ये तुम्हाला नीट बघता येईल की धूम इथे जास्त दिसत नाहीये, मात्र खाली चित्रामध्ये जर नीट बघितलं तर कुपीच्या तळाशी चमकणारे काहीतरी कण असल्यासारखे वाटतात, जो चिखल झाल्यासारखा गंधकाचा झालेला आहे, म्हणजेच त्याला रसपंक असं म्हणतात. म्हणजे चिखलासारखा पंकवत अवस्था त्याला प्राप्त झालेली आहे. आणि त्याच वेळी हळूहळू पुढे गेल्यावर अशा प्रकारची निळी ज्वाळा चालू होते जेव्हा तो गंधक जळायला लागलेला असतो. हा गंधक जळत असताना एक महत्वाची काळजी घेणं गरजेचं असतं, जे नेहमी कुपीपक्व करत असताना खूप महत्वाचं लक्षात ठेवण्याची गोष्ट असते, की तुम्ही शलाका संचलन नावाची एक खूप महत्वाची एक अवस्था आहे, की मध्यमाग्नी चालू असताना जेव्हा गंधक जळायला लागलेला असतो तेव्हा गंधक उडण्याचा म्हणजे तळाकडून वरती उडत जाण्याचा गंधकाचा वेग वाढलेला असतो, आणि तो जसा जसा वेग वाढत जाईल तसा गंधकाचे कण कुपीमुखाशी येऊन साठायला लागतात, आणि कुपीमुखाशी साठून ते कुपीचं मुख बंद करायला लागतात. आणि तसं जर मुख बंद झालं तर आपल्या कुपीपक्व रसायनाला धोका संभवू शकतो, किंवा आपला कुपीपक्वाचा काळ हा खूप जास्त वाढू शकतो, कारण गंधक जळून जायला जागाच मिळत नाही, मुख बंद झालेलं असतं गंधकामुळेच, आणि त्यामुळे गंधक न जळल्यामुळे कुपीपक्वाचा वेळ खूपच वाढत जातो. म्हणजे 24 तास लावायचे कुपीपक्व 40-40, 48-48 तास लागलेत, अशी सुद्धा काही वेळा अवस्था झालेली आहे. तर ते घडू नये ह्याच्यासाठी तप्तशलाका संचलन करावं लागतं. म्हणजे एक लोखंडी सळी जी कुपीच्या मुखातून सहज आत जाऊ शकेल अशी घेऊन ती आरक्त वर्णाची होईल अशी भट्टीमध्ये लाल करून घ्यायची, आणि जो काही साचलेला गंधक आहे कुपी मुखाशी तो हळूहळू त्याने जाळून टाकायचा. म्हणजे ती फिरवायची की तो गरम लागल्यामुळे जळून जातो, आणि काही प्रमाणात तो वितळून खाली पडतो परत. अशा प्रकारचं खूप शलाका संचलन करून मुख मोकळं करणं हे गरजेचं असतं. मात्र हे खूप जास्तही करणं अपेक्षित नसतं, कारण त्याने वर येत असताना गंधक काही प्रमाणात सिंदूरही वर आणत असतो, आणि तो सिंदूरही जळून जाण्याची शक्यता असते. म्हणून खूप जास्त न करता फक्त कुपीचं मुख मोकळं राहील एवढ्या पुरता शलाका संचलन करणं हे अपेक्षित असतं. जेव्हा तुम्हाला गंधक जाळायचा आहे तेव्हा तप्त शलाका संचलन, मात्र जेव्हा तुम्हाला रसायन खाली बनलं आहे का हे बघायचं असेल तेव्हा शीतशलाका म्हणजे सुवर्णराज मंगेश्वर सारख्या कल्पांमध्ये किंवा समीर पन्नगा सारख्या कल्पांमध्ये शीतशलाका संचलन केलं जातं, ज्याच्यामध्ये अपेक्षा एवढीच असते की ती शलाका तळाला चिकटवून पटकन काढून घ्यायची, आणि जे काही शलाकेला लागलेलं द्रव्य आहे त्याचा वर्ण बघायचा. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की सुवर्णराज मध्ये उदाहरणार्थ तो सोन्याच्या वर्णाचा बनला आहे का हे त्या शलाकेच्या टोकाला लागलेल्या द्रव्यावरून ओळखून घेता येतं. समीर पन्नगामध्ये सुद्धा आलेलं द्रव्य कोणत्या वर्णाचं आहे ते बघून किंवा सहाणेवर घासून त्याला योग्य वर्ण आला आहे का हे चेक करण्यासाठी फक्त ते करायचं असतं, तेव्हा तुम्हाला शीतशलाका संचलन करायचं असतं. इथे तुम्ही बघाल की तप्त शलाका संचलन करतानाचा हा फोटो आहे, ज्याच्यामध्ये ती शलाका घातल्यानंतर तिथे निळा ज्वाळा उलट जास्त जोरात येताना दिसत आहेत. किंवा अशा प्रकारे सुद्धा असेल जेव्हा समीर पन्नगा सारख्या भट्टीमध्ये अत्यंत मुखबंद झालेलं असतं तेव्हा तुम्ही तप्त शलाका घातल्यानंतर एकदम पटकन हा धूम येतो. असा मध्यमाग्नीच्या अवस्था या तुम्हाला बघायला मिळतील, आणि ही मध्यमाग्नी संपतानाची अवस्था आहे, ज्याला तरुणादित्य वर्ण असं म्हटलं जातं. की उगवत्या सूर्याचा जसा वर्ण असतो तशा प्रकारचा वर्ण कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल लाईट न लावता नुसत्याच डोळ्यांनी कुपी मधून जर आपल्याला दिसायला लागला शेवटी मध्यमाग्नीचा, तर त्याचा अर्थ असतो की आता कुपीपक्व रसायन बनत आलेलं आहे आणि त्याचा तळ हा पूर्णपणे लाल झालेला आहे. फक्त एवढीच काळजी घ्यावी लागते की गंधक मात्र पूर्णपणे संपलेला असला पाहिजे, तरच मध्यमाग्नी संपून तीक्ष्णाग्नीकडे आपल्याला जाता येतं. कारण गंधक न संपतात जर मुद्रा लावली तरी पुन्हा कुपीपक्वाचा वेळही वाढतो आणि ती मुद्रा उडवून टाकली जाते बरेचदा गंधकाच्या प्रेशरमुळे, किंवा
बाटलीला इजा होण्याची शक्यता असते. म्हणून गंधक संपला आणि शिवाय तरुणादित्य वर्ण सुद्धा दिसला. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या म्हणजे मध्यमाग्नी संपला आणि तीक्ष्णाग्नी चालू करणार. आता जसं आपण म्हटलं शीतशलाका घालून हा समीर पन्नग आपल्याला ह्याच्यात बघायला मिळेल. शीतशलाकेने बाहेर काढून बघितलेला आहे की त्याला योग्य वर्ण आलाय. तर अशा प्रकारे एकंदर हा पाक आहे. नंतर आता म्हटलं तसं एकदा का मध्यमाग्नी झाला म्हणजे ह्याच्यात आता 4 बाटल्या तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यात जर नीट बघता आलं तर खालच्या ज्या 2 बाटल्यांचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तरुणादित्य वर्ण निर्माण व्हायला लागलेला दिसेल आणि मग तो झाल्यानंतर वरच्या 2 बाटल्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मुद्रण केलेलं आहे. म्हणजे मातकपडाचीच मुद्रा लावून त्याला बाजूने चुना आणि गुळाचं मिश्रण ओतून सील करून घेतलेलं आहे. ज्याच्यामुळे आता त्यातलं कोणतंही द्रव्य बाहेर निघून जाणार नाही आणि तीक्ष्णाग्नी दिल्यानंतर कुपी मुखाशीच सगळ्याच्या सगळा सिंदूर जमा होईल. दरवेळी मुद्रेची गरजच असते असं नाही. मुद्रा न करता सुद्धा सिंदूर कल्प अत्यंत उत्तम पद्धतीने बनवता येतात. फक्त त्याची तुम्हाला खात्री झालेली असली पाहिजे की आता आपल्याला सिंदूर कल्प निर्माण करण्याचं तेवढं स्किल आलेलं आहे तर मात्र मुद्रा न करताही तुम्ही बनवू शकता. जोपर्यंत ते डेव्हलप होत नाही तोपर्यंत मुद्रा केलेली कधीही चांगली असते. म्हणजे आपला सिंदूर उडून बाहेर जाण्याची भीती राहत नाही. सिद्धी प्रामाण्य म्हणजे सिंदूर किती मिळू शकतो मगाशी सांगितलं तसं की पारदाच्या 6वा भाग इतका गंधक पारदाशी एकरूप होणार असतो आणि त्यामुळे तुम्ही पारद किती घेतला आहे तो अधिक त्याचा 6वा भाग गंधक इतका तुम्हाला सिंदूर मिळू शकतो. म्हणजे 200 ग्रॅम समगंधक अज्जली असेल ज्याच्यात 100 ग्रॅम पारद 100 ग्रॅम गंधक तर ह्या दोघांमध्ये 100 ग्रॅम पाऱ्याशी 16 ग्रॅम गंधक जोडला जाऊ शकेल आणि त्यामुळे आम्हाला 200 ग्रॅम समगंधक अज्जलीतून 116 ग्रॅम पर्यंत जवळजवळ सिंदूर मिळणं शक्य आहे. आता हे जर अग्नी चुकला तर कधी कधी कमी होऊ शकतं. मात्र कधी कधी आपल्याला बरोबर 116 ग्रॅम किंवा 116 ग्रॅम पेक्षा जास्त सिंदूर मिळू शकतो. मात्र तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की काही प्रमाणात गंधक त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेला असण्याची शक्यता असते. शक्यतो अपेक्षित हे आहे की योग्य स्किल जर डेव्हलप झालं तर तुम्हाला अधिकचा गंधक अजिबात राहिला नाही पाहिजे. पाऱ्याशी जोडणारा तेवढाच गंधक राहिला पाहिजे. थोडासा लॉस होण्याची शक्यता त्या पाकामध्ये असू शकते. मात्र तसा प्रकारचा उत्तम पाक झालेला पुढे मी फोटो दाखवेन अपेक्षित आहे आणि त्याचा वर्ण वेगळा दिसतो ज्याच्यावरून तुम्ही ओळखून घेऊ शकता. आणि गंधक थोडासा शिल्लक राहिला जर म्हणजे फॉर एक्झाम्पल 116च्या ऐवजी 120 125 पर्यंत जरी सिंदूर मिळाला 5-10 ग्रॅम जरी गंधक राहिला तरी सिंदूर मात्र लाल रंगाचाच चांगला सेंद्रिय रंगाचा बघायला मिळतो. मात्र तसं अपेक्षित नाहीये. सगळा गंधक अधिकचा जो आहे तो संपून जाणं हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे आपण सिंदूर निर्माण केल्यानंतर जेव्हा तो सिंदूर बाहेर काढायचा असतो तेव्हा कुपी भेदन हा भाग महत्वाचा आहे. जसं याच्यात आपल्याला बघायला मिळतंय की कुपीच्या एकदा का बाहेर काढली स्वांगशीत होऊन की कुपीची मातकापड खरवडून टाकून तिला पुसून घेऊन आपल्याला बघता येतं की कुपी मग मध्ये कुठे कुठे काय जमा झालेलं आहे. म्हणजे तलस्थ रसायन असेल तर तलस्थ रसायन कुठपर्यंत आहे जाडी त्याची, कंठस्थ रसायन कुठपर्यंत जमा झालेलं आहे ते बघून त्याच्या थोडंसं खाली वरती असं मधोमध एक दोरी जी रॉकेल पेट्रोल किंवा तेलात वगैरे बुडवून घेतलेली आहे ती बांधून ती जाळून टाकली जाते आणि अशा प्रकारे पूर्ण जळल्यानंतर ती बाटली चांगली तप्त झाली की त्याच्यावरती काही पाण्याचे थेंब टाकले जातात ज्याच्यामुळे ती कुपी फुटते आणि अशा प्रकारे फुटलेल्या कुपीतून तुम्हाला तो सिंदूर बघता येऊ शकतो किंवा तलस्थ रसायन बघता येऊ शकतो. आता जसं म्हटलं तसं हा जर तुम्ही आत्ताचा सिंदूर बघत असाल हा सिंदूर हा अत्यंत योग्य प्रकारे पाक झालेला सिंदूर आहे ज्याच्यामध्ये अधिकचा गंधक राहिलेला नाही आणि तीक्ष्णाग्नी सुद्धा इतका योग्य बसलेला आहे की तुम्हाला इथे आता वरती हे बघायला मिळेल पहिल्या चित्रामध्ये की खूप छोट्याशा कुपी मुखामध्ये तो गंधक जमा आहे, खालपर्यंत नाहीये. नाहीतर बरेचदा कुपीचा उरलेला हा कव असतो हा पण गंधकाने भरला म्हणजे सॉरी सिंदुराने भरलेला असतो आणि काहीस धत्तुर पुष्पनिभ अशा स्वरूपाचं स्वरूप तयार झालेलं आकाराने बघायला मिळतं. इथे मात्र एखाद्या सोंगटीप्रमाणे खूप कॉम्पॅक्ट असा सिंदूर एकत्र आलाय. हा तीव्राग्नीपर्यंत सगळा अग्नी चांगला झाल्याचं एक लक्षण आहे. याचा जो वर्ण आहे तो बघितला तुम्ही तर लक्षात येईल हा अशा प्रकारचा वर्ण येणं हा एक चांगल्या प्रकारे पाक झाल्याचं लक्षण आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याचा जो हा जो मधला फोटो आहे हा कुपी फोडल्यानंतर आपण कुपीच्या कंठाला आतून बघतोय तेव्हाचा फोटो आहे. तर ह्या फोटोमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की बाजूने ह्या जर सगळा सरफेस बघितला तर हा गुळगुळीत तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यावर कुठेही खडबडीत किंवा कणकण असे दिसणार नाहीत.
तर हे सुद्धा एक चांगल्या प्रकारे पाक झाल्याचं एक लक्षण आहे. आणि बाहेर काढल्यानंतर तिसऱ्या फोटोत हे दिसतं आहे की अख्खीच्या अख्खी सोंगटी आल्यासारखी त्या सिंदुराची आली आहे. मात्र ही जेव्हा तुम्ही खलायला जाता तेव्हा ही काही खूप कठीण सोंगटी नसते, सहज खळली जाते. याच्या उलट समीर पन्नगाची जी तलस्थ सोंगटी असते किंवा वडी असते ती मात्र खूप कठीण असते, तिला जोरात ठोके देऊन फोडावी लागते. सिंदुराची मात्र खूप हलकी म्हणण्यापेक्षा मृदू, म्हणजे घोटायला अत्यंत सोपी अशा प्रकारची ही सोंगटी असते. दुसरा तुम्हाला इथे बघायला मिळेल सुवर्ण राजवंगेश्वर, जे एक तलस्थ रसायन आहे. योग्य प्रकारे बनलं तर अशा प्रकारे सोन्याच्या वर्णाचं एकदम ब्राईट असं हे रसायन तयार झालं पाहिजे. आणि ते बघूनही तुमच्या लक्षात असेल की ते खूप जड नसणार आहे, ते खूप मृदू आहे. ह्याच्यातला एखादा तुकडा सुद्धा बरेचदा पाण्यावर तरंगताना दिसेल, इतकं ते हलकं असतं. तर एकदम लघु निर्माण झालेलं असतं ते. आणि वर्ण मात्र त्याला जास्तीत जास्त चांगला सोन्याचा आला पाहिजे. त्या बोटाला जे लागलेलं आहे ते बघूनही तुम्हाला लक्षात येईल. काही प्रमाणात कंठस्थ जमा झालेला हा सुवर्णराज आहे, त्याच्याही वर्णावरून तुम्हाला लक्षात येईल की तो कसा सोन्याच्या वर्णाचा तयार झालेला आहे. समीर पन्नग जे म्हटलं अत्यंत कडक असा खाली तलस्थ स्वरूपात तयार होतो आणि एक वडीच्या स्वरूपात असतो. आणि त्याचा जर सरफेस जर बघितला तुम्ही तर तो रिफ्लेक्टिंग असतो, म्हणजे आरशासारखा तयार झालेला त्याचा सरफेस तुम्हाला बघायला मिळतो. अशा प्रकारे समीर पन्नग सिद्ध झालेलं लक्षात येईल. रसकर्पूर नावातच जे सांगितलंय की कर्पूर वर्णाचा अशा प्रकारचा हा सिद्ध तयार होतो. मकरध्वज हा दिसायला वरचा जो मकरध्वज हे उभयस्थ रसायन आहे, तर त्याच्यामध्ये तळाला जर बघितलं तर तुम्ही सुवर्ण भस्म अपक्व असतं, ते एकाच फुटात झालेलं नसतं, मात्र तळाला अपक्व असं सुवर्ण भस्म, तर कंठाशी अशा प्रकारचा सिंदूर हा बघायला मिळतो आपल्याला. मात्र हा काही नुसता रससिंदूर नसतो. पूर्वी अशी मान्यता होती की अष्टसंस्कारित पारदाचाच सुवर्ण सिंदूर केला तर बहुधा वर सोनं येत असावं, बाकीच्या वेळी येत नसावं. मात्र आज हल्लीच एक रिसर्च झालाय ज्याच्यानुसार खूप कमी पीपीएम लेवल मध्ये का होईना मात्र सामान्य शोधित पारदापासून सुद्धा केलेल्या सुवर्ण सिंदुरामध्ये वरती सुद्धा काही प्रमाणात सुवर्णाचे कण आलेले बघायला मिळतात, मात्र खूप कमी प्रमाणात असतात. मात्र कर्माच्या दृष्टीने नक्की आपल्याला त्याच्यामध्ये वेगळं कर्म आपल्याला बघायला मिळतं रससिंदुरापेक्षा. इथे हा ताम्र सिंदूर आहे. रसशाळेमध्ये एक ताम्र सिंदुराची कार्यशाळा म्हणजे ताम्राची कार्यशाळा झाली होती, त्याच्यातला हा फोटो आहे खरं तर गौरव डोंगरे सरांनी घेतलेला. तर याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की हा सिंदूर आहे. वरच्या चित्रात जर बघितलं तर थोडासाच लक्षात येत असेल, मात्र खूप आरक्त वर्णाचा असा हा सिंदूर असतो. याचा वर्ण खूप जास्त आरक्त असतो. आणि खाली राहिलेलं हे ताम्रभस्म असतं, जे आपण अधिक पुट देऊन पुढे ताम्रभस्म म्हणून वापरू शकतो. हा अग्निकुमार आहे. मी स्वतः एमडीचा थिसिस ह्या कल्पावरती केला होता. तर कुपिपक्व रसायन आहे हे, ज्याच्यामध्ये पारद गंधक आणि वत्सनाभ अशी कज्जली केली जाते. त्याला भावना ही हंसपादीची मगाशी सांगितली ती आहे. आणि त्याचा पाक करून सिंदूर बनवला जातो. ह्या सिंदुरामध्ये नंतर पुन्हा वत्सनाभ मरीच अशी द्रव्य घालून पुन्हा त्याचं मर्दन केलं जातं आणि मग तो कल्प वापरायचा आहे. अशा प्रकारचा रससिंदुरासारखाच म्हटला तर, कारण कज्जलीचा आहे मात्र एक द्रव्य जास्त वत्सनाभ हे, जे विषद्रव्य असल्यामुळे हा सगळा पाक होत असताना पाऱ्याची बुभुक्षा वाढवायला मदत करतं. पाऱ्याचा अग्नी थोडक्यात वाढवायला हा कल्प हे द्रव्य काम करतं. आणि हा अधिक उष्ण स्वरूपाचा अधिक तीक्ष्ण स्वरूपाचा रससिंदुरापेक्षा तयार होतो. आणि त्यामुळे वात कफज अशा प्रकारच्या संप्राप्तींसाठी जास्त करून हा सांगितलेला आहे. ह्याच्यात आपल्याला रौप्य सिंदूर बघायला मिळेल, थोड्याशाच मात्रेत बनवलेला आहे. पण जसा सुवर्ण सिंदूर असतो तसाच सुवर्ण पारद आणि रौप्य पारद आणि गंधक अशा कज्जलीपासून बनवलेला वरती आलेला रौप्य सिंदूर आहे. हा हरगौरी रस म्हणजे पारद गंधकाचाच सिंदुरासारखाच कल्प आहे, मात्र ह्याच्यामध्ये गंधक हा समप्रमाण न घेता पाऱ्याच्या 6वा भाग इतकाच फक्त, जेवढा जुळला जाईल गंधक पाऱ्याशी तेवढाच गंधक घेऊन पाक केला जातो. अशा प्रकारचा हरगौरी नावाचा रस आहे, शिरशूल अधिकारात जास्त करून आलेला. सिंदूर खाल्ल्यानंतर कसा दिसतो हे तुम्हाला याच्यात बघायला मिळेल. दुसरा हा आता फोटो आहे, हा शिला सिंदूर खोलल्यानंतरचा फोटो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वरूपात भेद लक्षात येईल की हा किती जास्त आरक्त वर्णाकडे जाणारा रस सिंदूर किंवा इतर सिंदूर असतात, आणि शिला सिंदूरासारखा मात्र हा जास्त नागसिंदूर जसा असतो त्या स्वरूपाचा दिसायला असतो. सिंदूर हा गमतीशीर भाग आहे. इथे तुम्ही फोटो बघितला तर खरा तर पारद हा पाण्यापेक्षा जवळजवळ 13 पट जास्त जड असणारं द्रव्य आहे.
पारद काही पाण्यावरती असं सहज तरंगू शकत नाही. मात्र इथे तुम्हाला बघायला मिळेल की बनलेला जो रससिंदूर आहे तो मात्र सगळ्याच्या सगळा, जसं भस्म पाण्यावरती तरंगतं, वारितर आपण म्हणतो, तसा चांगला बनलेला सिंदूर सुद्धा वारितर असतो. आणि ह्याच्यावरून एक आपल्याला लक्षात येतं की आयुर्वेदीय दृष्ट्या ह्याच्याकडे बघताना एक गोष्ट नक्की लक्षात घेण्यासारखी आहे की कुपिपक्व रसायनांमध्ये कोणता बदल होत असेल तर तो हा महत्वाचा बदल आहे की पाऱ्यासारख्या इतक्या गुरु द्रव्याला सुद्धा ठराविक प्रकारे पचन केलं गेल्यामुळे ते पचन हे खूप जास्त स्वरूपाचे आणि खूप प्रदीर्घ काळासाठी चालणाऱ्या अग्नीवरती असल्यामुळे आग्नेय म्हणजे तेज महाभूत, दुसरीकडे त्याच्यामध्ये निर्माण होणारे या प्रक्रियेमध्ये आकाश महाभूत सुद्धा, यांचा जर विचार केला आणि काही प्रमाणात वायूचा, तर थोडक्यात हे ऊर्ध्वगामी जाणारं आणि लघु स्वरूपाचं असं रसायन तयार होणार आहे. त्यामुळे आपल्याला बघायला मिळेल की जनरली असं म्हटलं जातं की कंठस्थ निर्माण होणारं रसायन म्हणून ते कंठावर काम करतं, पण खरं तर असं म्हणणं तितकंसं योग्य ठरणार नाही. बाटलीच्या कंठात होतं म्हणजे माणसाच्या कंठावर किंवा ऊर्ध्व भागावर काम करेल असं स्वरूपात त्याला न समजता बनण्याच्या प्रक्रियेमध्ये असणारा अग्नी, ह्यामुळे आग्नेय द्रव्य म्हणजे आग्नेय तत्व त्याच्यात निर्माण होत असल्यामुळे, तेज महाभूत प्राधान्य येत असल्यामुळे आणि तेज आकाश वायू अशी स्वरूपाची महाभूतांचा होणारा बदल त्याच्यामध्ये, यामुळे ते ऊर्ध्वगामी होतं असं जास्त करून आपण समजून घेऊ शकतो. उलट पर्पटीसारखी जी द्रव्य आहेत ज्याच्यामध्ये आपण त्याला केळीच्या पानांमध्ये दाबून बनवतो, जिथे तेवढ्या स्वरूपात अग्नी दिलेला नसतो आणि उलट अचानक शैत्य त्याच्यामध्ये निर्माण केलं जातं, त्यामुळे त्याच्यामध्ये येणारं गुरुत्व याचा विचार करून मध्य शरीर किंवा अधो शरीरावरती त्याचं काम होऊ शकतं, असं ते समजून घेणं जास्त संयुक्तिक ठरेल की दाबून बनवले 2 पानांच्या मध्ये म्हणजे मध्य शरीर आणि वरती उडून आला म्हणजे ऊर्ध्व शरीर असं म्हणण्यापेक्षा, कारण आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या गुणांच्या दृष्टीने समजून घेणं जास्त गरजेचं असतं. हा एक साधा समजून घेण्यासाठीचा एक प्रकार आहे. मिनी रस सिंदूर असं नाव दिलेलं आहे. तुम्हाला फोटो बघून कळेल की साध्या घरातल्या चहा करायची जी शेगडी अगदी असते छोटी आपली, त्याच्यावरती एक छोट्याशा मातीच्या भांड्यामध्ये अत्तराची छोटीशी 10 म्हणजे 20 ml ची जवळजवळ कुपी घेऊन त्याच्यामध्ये फक्त 10 ग्रॅम कज्जली घालून एक केलेला प्रयोग आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा रससिंदूर बनलेला होता. हा जो सिंदुराचा फोटो आहे हा त्याच्यातून बनलेला सिंदूर आहे. तर हे करण्याचा एवढाच उद्देश आहे किंवा तुम्हाला दाखवण्याचा की बरेचदा रसशास्त्र म्हणजे खूप जागेची गरज असते, आम्हाला शहरामध्ये जमणार नाही अशी वगैरे कारणं लोक देत असतात. तर अशी कोणती कारणं देण्याची गरज नसते. शिकणाऱ्या मुलांनी तरी अशी काही कारणं देऊ नयेत आणि प्रयत्नही करू नये. आपण आपले प्रयोग करत राहावेत. आणि हे करण्यासाठी हे उदाहरण आहे की जर तुम्ही प्रयोग करायचे ठरवले तर कमीत कमी मात्रेत तुम्ही तुमच्या घरातल्या गोष्टींमधून सुद्धा प्रयोग करून आणू शकता. त्याच्यातून तुम्हाला अपेक्षित द्रव्य तुम्ही औषधी बनवू सुद्धा शकता आणि वापरूही शकता. हा एक वेगळ्या प्रकारचा अंतर्धूम म्हणता येईल अशा प्रकारचा ताम्रसिंदूर आहे. मगाशी आपण जो बघितला कुपिपक्व पद्धतीचा तो बहिर्धूम ताम्रसिंदूर होता. याच्यामध्ये एक मडकं दिसेल तुम्हाला, त्या मडक्याच्या तळाशी ताम्र आणि पारदगंधक अशी कज्जली दाबून ठेवलेली आहे शरावाने आणि पूर्ण मडकं हे वाळूने भरलेलं आहे. आणि मग ते कोळशाच्या अग्नीवरती तापवल्यानंतर पूर्ण पाक झाल्यावर जेव्हा आपण ते शरावातलं काढून बघितलं तेव्हा त्याच्यामध्ये लागणारा हा ताम्रसिंदूर आहे. शिवाय आपल्याला ताम्रभस्म वेगळं प्राप्त झालं. तर अशा प्रकारे अंतर्धूम तयार झालेला ताम्रसिंदूर, याच्यामध्ये तुम्हाला रौप्य आणि पारदाची पिष्टी ही गंधकावरती ठेवलेली आहे असं बघायला मिळेल शराव संपुटात. आणि रौप्य भस्म बनवताना हा थोडाशा प्रमाणात प्राप्त झालेला अंतर्धूम रौप्य सिंदूर आहे. तर तशा प्रकारे भस्म बनवत असताना ऍज अ बाय प्रॉडक्ट सुद्धा सिंदूर प्राप्त होऊ शकतो. मग त्याच्यासाठी पुटपाक किंवा तो बाय प्रॉडक्ट स्वरूपातला सिंदूर चांगल्या मात्रेत तयार व्हावा म्हणून बरेचदा कुपीपाकच केला जातो. आणि सिंदुराच्या पलीकडे जाऊन थोडस कॉम्बिनेशन मध्ये बनलेली काय म्हणायचं औषधी निर्माण प्रक्रिया म्हणता येईल की सिंदुराचीच पोट्टली अशा स्वरूपात सुद्धा पूर्वी काही वैद्य जास्त करून उत्तर भारतातले वैद्य वापरायचे. तर त्यानुसार ही मी एक बनवलेली अग्निकुमार रस जो माझा थेसिसचा होता त्याची ही पोट्टली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पोट्टली सुद्धा सिंदुराची पुढे जाऊन बनवता येते. आणि मग ती पोट्टली आपल्याला सिंदुरापेक्षाही अजून चांगली कार्यकारी म्हणून वापरता येते, कारण सिंदुराचं सूक्ष्मत्व तर त्याच्यामध्ये आहेच, मात्र पोट्टली निर्माण किंवा पोट्टली वापरातली जी महत्वाचा भाग आहे की तो सहाणेवर उगाळून आपण देत असतो, त्यामुळे अत्यंत सूक्ष्म असे कण त्याच्यात येत असतात आणि त्या कणांमधून आपल्याला ते अधिक सूक्ष्मत्व निर्माण झाल्यामुळे अधिक चांगल्या प्रकारचं
फल हे प्राप्त होतं. तर अशा प्रकारे हे आतापर्यंत आपण फोटो बघितले किंवा हे प्रेझेंटेशन होतं हे निर्माणाबाबतीत जास्त होतं. थोडंसं मी खूप डिटेलिंग मध्ये गेलेलं नाही आता निर्माणाच्या, थोडं पटापट आपण घेतलंय. आता आपण थोडासा चिकित्सेच्या भागाकडे जाऊया. रससिंधूर काय किंवा एकंदर कुपीपक्व रसायन याचा जेव्हा चिकित्सेच्या दृष्टीने विचार करायचा असतो किंवा सगळ्याच ज्या मगाच्या प्रमुख 4 कल्पना आपण म्हटलं होतं, म्हणजे खलवीय, परपटी, पोट्टली आणि कुपीपक्व, ह्या चिकित्सेत वापरत असताना क्रमाने ह्या 4 मध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते, ती म्हणजे हाच क्रम लक्षात ठेवायचा, खलवीय, परपटी, पोट्टली, कुपीपक्व. या क्रमाने जेव्हा तुम्ही बघता त्याच्याकडे, तर क्रमाने त्याच्यामध्ये अग्निमान जे आहे ते वाढत जातं. म्हणजे खलवीय कल्पना साक्षात कोणताच अग्नी दिलेला नाही, मात्र मर्दनजन्य अग्नी त्याच्यामध्ये आहे. तुम्ही जेव्हा खलवामध्ये पारद, गंधक किंवा कुठली द्रव्य सगळी घालून जेव्हा ती मर्दन करता, तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारचा घर्षणजन्य अग्नी तयार होतो आणि तो अत्यंत कमी स्वरूपाचा, म्हणजे कुपीपक्वाच्या दृष्टीने बघता त्याच्यातला दीपाग्नी सुद्धा नव्हे, तो इतका कमी, अत्यंत कमी, जो आपल्याला लक्षातही येणार नाही, मात्र आग्नेयत्व नक्की आहे की त्या घर्षणामधून अग्नी निर्माण होतोय, मंथानं जसं म्हणतात तशा स्वरूपातून, आणि त्यामुळे तो अग्नी काम करतो, त्या भावनांचा त्याच्यावरती, त्या द्रव्यांवरती प्रभाव होत असतो, हे तिथे समजून घेणं गरजेचं असतं. त्याच्या पुढे जाऊन मात्र परपटीमध्ये अत्यंत कमी स्वरूपाचा, म्हणजे फक्त की जी काही तुमची पारद गंधक किंवा पारद गंधक आणि भस्म अशा स्वरूपात एकत्र केल्यानंतर बनलेली कज्जली आहे, ती फक्त विद्रुत होईल इतकाच अग्नी तुम्ही त्याला देता, आणि ती विद्रुत झाली रे झाली की लगेच शेण पसरवलेलं असतं, त्याच्यावरती केळीचं पान जे ठेवलेलं असतं त्याच्यावरती ओतता आणि दुसऱ्या केळीच्या पानाने दाबून त्याला परपटीचं स्वरूप देता. म्हणजे तिथे तुम्हाला अत्यंत फक्त विद्रावणापुरता गंधक विद्रावणापुरता तुम्ही अग्नी वापरत असता. पुढची जी पोट्टली कल्पना आहे त्याच्यामध्ये तुमचा अग्नी तेवढाच असतो जसा परपटीला आहे, की फक्त गंधक वितळला पाहिजे, पण थोडा जास्त, कारण परपटीमधला गंधक हा काही पूर्ण पातळ होत नसतो, तो लोण्याच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेला असतो. आणि इथे मात्र तुम्ही जो काही पोट्टली पचन करण्यासाठी अधिक गंधक घेतलेला असतो, तो मात्र पूर्ण तेलासारखा पातळ झालेला असतो. आणि त्या पातळ गंधकामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काळ जास्त वापरत असता पचनासाठीचा. जरी गंधक वितळवायला खूप जास्त अग्नी वापरला नसेल, फक्त विद्रुत होण्यापुरताच अग्नी असेल, तरी परपटी तुम्ही विद्रुत झाली की लगेच बाहेर काढून ती गार करता आहात. दुसरीकडे मात्र जास्तीत जास्त पोट्टली तुम्ही तशी लगेच गार न करता जास्त वेळ तिचं पचन करता आहात. त्यामुळे तिथे तो महत्वाचा भाग आहे की तुम्ही जास्तीत जास्त वेळ केलं जाणारं पचन. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही कुपीपक्व रसायन करत असता, तेव्हा कुपीपक्व रसायनांमध्ये गंधक फक्त विद्रावणापुरता नव्हे तर गंधक जळून जाईल इतका अग्नी वापरला जातो आणि तो अधिकच प्रदीर्घ काळासाठी वापरलेला असतो. म्हणजे म्हटलं तसं 3 तासापासून ते पुढे म्हणजे अगदी सिंदूर शक्यतो बनणार म्हणजे 12 तास, 24 तास, 36 तास किंवा 72 तास अशा स्वरूपाचे अग्नी वापरले जात असतात. तर अशा प्रकारे अग्निमान हे खूप अधिक काळासाठी आणि अग्नीचं मान हे जास्त सुद्धा तीव्र अगदी तीक्ष्णाग्नीपर्यंत वापरलेला अग्नी अशा स्वरूपात असतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की पुढे जशी ही कल्पना क्रमाक्रमाने आपण समजून घेतोय, तशी अग्नीचं मान आणि अग्नी देण्याचा काळ या दोन्ही गोष्टी वाढत चालल्यात. आणि त्यामुळे ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे आयुर्वेदीय दृष्ट्या जेव्हा ह्याचा आपण विचार करतो तेव्हा जसा अग्निमान आणि काल वाढत जाईल तसं त्या द्रव्यांमध्ये येणारं लघुत्व, सूक्ष्मत्व हे वाढत जाणार आहे. त्याच्यामध्ये येणारं तेज महाभूताचं प्राधान्य, त्याच्यामध्ये असणारं पृथ्वी महाभूताचं कन्व्हर्जन हळूहळू होत आकाशीयत्व जास्त येणं, अशा स्वरूपातून पंचमहाभूताच्या दृष्टीने आपण त्याला समजून घेऊ शकतो. त्यामुळे खलवीय रसायनं ही कुपीपक्व किंवा पोट्टलीपेक्षा नक्कीच गुरु असतात. आणि सिंदूर कल्पना ही मात्र ह्या सगळ्यांमध्ये अत्यंत लघु अशी कल्पना असते, जी आपण स्वरूपात्मक सुद्धा बघितली की तो सिंदूर तर थेट पाण्यावर तरंगू शकतो. तर अशा प्रकारे सिंदूर कल्पना ही अत्यंत लघु, या क्रमाक्रमाने होत जाणाऱ्या लघु आणि क्रमाक्रमाने त्याच्यामध्ये वाढणारा अग्नी म्हणजे तेज महाभूत हे सुद्धा अधिक आहे. आणि त्यामुळे कल्पना वापरताना सुद्धा हा विचार एक महत्वाचा लक्षात ठेवावा लागतो की तुम्हाला जेव्हा लवकरात लवकर काम अपेक्षित आहे, शरीरामध्ये एखादं द्रव्य लवकर पोहोचावं
आणि ते लवकरात लवकर पोहोचून त्याने शरीराला लवकरात लवकर तेज महाभूत प्रदान करावं किंवा आकाशीयत्व वाढवावं असं जेव्हा अपेक्षित असतं तेव्हा सिंधूर कल्पना वापरणं जास्त योग्य ठरतं किंवा पोट्टली कल्पना काही प्रमाणात. तिथे तुम्हाला खलवीय कल्प म्हणजे एकच उदाहरणार्थ तुम्ही दोनच द्रव्य घेतली ती म्हणजे पारद आणि गंधक. तर पारद आणि गंधकाचे हे चारही प्रकार होणं संभव आहे. म्हणजे पारद गंधकाचं खलवीय स्वरूपात कज्जली करता येते, पारद गंधक चीच रसपर्पटी तयार होते, पारद गंधकाची रसपोट्टली सुद्धा करता येते आणि पारद गंधकाचाच रससिंधूर तयार होतो. तर ह्या चारही गोष्टी दोनच द्रव्य वापरून ती समान द्रव्य वापरून करता येणं शक्य आहे. मात्र कज्जली ही जर आपण बघितली तर सर्वत्र म्हणजे गुणशास्त्रींच्या पुस्तकात सुद्धा जागोजागी जर बघितली तर कज्जली कशी सांगितली आहे तर कज्जली ही जंतुग्न म्हटली आहे किंवा योगवाही म्हटली आहे, रसायन म्हटली आहे. तर योगवाही म्हणून कज्जली वापरणं, काही प्रमाणात कृमिग्न जंतुग्न अशा स्वरूपात वापरणं इथपर्यंत तिचं हे राहतं. रसपर्पटी मात्र बघितली तर त्याच्यामध्ये थोडासा अग्नीचा मान आलेला आहे, थोडं लघुत्व आलेलं आहे आणि मग ती महत्वाची काय तर ग्रहणीवरती कार्यकारी. परपटीचा एक महत्वाचा भाग लक्षात घेण्यासारखा असतो तो म्हणजे परपटीच्या पाकामध्ये येणारा व्यत्यासात जो पाकाचा प्रकार आहे. म्हणजे एकदा तुम्ही अत्यंत म्हणजे उष्ण करता दिला विद्रुत होण्यापर्यंत आणि नंतर अचानक एकदम थंड करता त्या शेण आणि केळीच्या पानावरती. त्यामुळे हे जे काही अत्यंत उष्णतेकडून अत्यंत शैत्य असं होणारं स्थित्यंतर आहे ह्याच्यामुळे म्हणजे आमचे जे गुरु होते बे सर ते नेहमी सांगायचे की ह्याच्यामुळे ह्या अग्नीच्या बदलामुळे असं जेव्हा जेव्हा कधी कुठेही घडतं की अत्यंत उष्णाकडून शीत तेव्हा त्या गोष्टीमध्ये रौक्ष वाढतं आणि त्यामुळे रसपर्पटी बनवत असताना तुम्ही त्याच्यात एक प्रकारची वृक्षता निर्माण करता जी लेखनाला तुमच्या मदत करते. म्हणजे ग्रहणीस्थ आमाचं ग्रहणीस्थ दोषांचं वाचन करून लेखन करून बाहेर काढून टाकण्यासाठी परपटीच्या ह्या निर्माण प्रक्रियेचा खूप मदत होते. त्याच्या पुढे जाऊन रसपोट्टली पारद गंधकाची बनवणं शक्य असतं. ती वापरात जरी कमी असली तरी अधिक तीक्ष्ण स्वरूपाची थोडी परपटीपेक्षा किंवा खलवीय नुसत्या कज्जलीपेक्षा आणि लवकरात लवकर काम करू शकणारी. पोट्टली कल्पनेचं वैशिष्ट्य हे आहे की ती वापरायची पद्धत की पोट्टली कल्पना ही तुम्ही खरवडून चूर्ण स्वरूपात काही देत नसता, तसं देणं अपेक्षित नाहीये. तर सहाणेवरती अनुपान घेऊन त्याच्यामध्ये पोट्टलीचे वेढे उगाळायचे आणि ते जे काही अवलेहा स्वरूपात तयार होईल ते चाटवायचं रुग्णाला असं अपेक्षित असल्यामुळे सहाणेवरती उगाळत असताना जसं आपल्याला माहितीये सुवर्ण प्राशन हा सुद्धा ग्रंथोक्त आलेला विषय हा सोनं थेट सहाणेवर उगाळायला सांगितलंय. त्यामुळे अत्यंत सूक्ष्म कण तयार करण्याची ही प्रक्रिया आहे आणि ते सूक्ष्म कण अत्यंत लवकर जलदरित्या शरीरामध्ये पचले जातात आणि शरीरावरती वेगवेगळ्या ठिकाणी बरेचदा मर्मस्थ दोष असतील, मर्मांवरती आघात झालेला असेल, दोषज अभ्यंतर आघात असेल अशा स्वरूपात सुद्धा हॅलो 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 हा सर, आवाज मला वाटतं येत नाही तुमचा. हॅलो, पॉज झाला होता का? हा हॅलो हा सर, पॉज झाला होता 1-2 हॅलो. मिनिटं आणि स्लाइड पण पॉज आहे सध्या. ठीक आहे नाही बहुतेक तो कॉल आला होता मला. ठीक आहे करतो परत. ओके. तर अशा प्रकारे जेव्हा मर्मस्थ दोष असतात झालेले तेव्हा जास्त करून कुपिपक्व रसायन मग विशेषतः शिरहृदय यांच्यावरती किंवा शिरहृदय बस्ती अशा त्रिमर्मावरती झालेला परिणाम दोषांचा त्या स्वरूपात आत्तेक अवस्थेत असताना बरेचदा कुपिपक्व किंवा त्याच्या पलीकडे जाऊन मग सिंदूर कल्पना सुद्धा वापरायचा प्रयत्न आहे. सिंदूर कल्पना ही मात्र अत्यंत सूक्ष्म मगाशी म्हटली तशी तेज महाभूत प्रधान त्यामुळे शरीरात लगेच पसरणारी पचनाला अत्यंत सुलभ अशी एक कल्पना आहे आणि त्यामुळे कुपिपक्व रसायन ही जी आहेत ही एका बाजूला रसायन तर आहेतच पण शरीरात लवकर पसरणारे असल्यामुळे दोन्ही प्रकारे ती वापरता येतात. आत्तेक स्वरूपात सुद्धा तुम्ही तिचा वापर करू शकता. मात्र रसायन म्हणून प्रदीर्घ कालापर्यंत सुद्धा कित्येक वेगवेगळे सिंदूर हे वापरत असतात. आता आपला मूळ मुद्दा आजचा जो सिंदूर कल्पना तिथे जेव्हा आपण आलो तेव्हा सिंदूर कल्पना किंवा कुपिपक्व कल्पना ही वापरत असताना चिकित्से दृष्टीने आता एक याच्यात जर आपण गेलो तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जरी ती अत्यंत उष्णता वापरून बनवलेली असली
तरी त्यामुळे त्याच्यामध्ये तेज महाभूत प्राधान्य आहे खरं, मात्र त्याच्यामध्ये वेगवेगळे मतभेद सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे काही चांगल्या वृद्ध वैद्यांच्या पुस्तकामध्ये त्या कल्पनेला, रससिंधुरासारख्या उदाहरणार्थ कल्पनेला अत्यंत उष्ण मानून सगळे शीत उपचार करत राहावेत जेव्हा तुम्ही सिंदूर वापरणार तेव्हा, असंही म्हटलेलं आहे एका बाजूला. आणि काही ग्रंथकारांनी मात्र म्हणजे तेवढ्याच चांगल्या वैद्य ग्रंथकारांनी दुसऱ्या बाजूला मात्र म्हटलंय की सिंदूर हे तुम्ही सहज वापरू शकता, त्याला कोणत्या पथ्याची गरज नाही. आता हे म्हणण्याचं कारण इतकं विरोधाभास का असू शकतो, तर त्याचं खरं तर कारण सांगायचं झालं तर हे आहे की सिंदूर हा खूप अत्यंत उत्तम असा योगवाही आहे आणि त्यामुळे तुम्ही ज्या द्रव्यांबरोबर वापरता त्यानुसार तुम्हाला ते गुण प्राप्त होतात. म्हणजे उष्ण द्रव्य वापरली तर तेवढीच उष्णता असणारे सुद्धा कर्म, म्हणजे उष्ण वीर्याची कर्मही तुम्हाला दिसतील. शीत द्रव्यांबरोबर वापरली तर शैत्य प्रधानाची सुद्धा कर्म बघायला मिळतील. तर ते खरं तर कुठल्या द्रव्यांबरोबर वापरताय त्यानुसार तुम्ही ते उष्ण की शीत अशा स्वरूपाचा ठरावा असं ते आहे. एकांतिक त्याला उष्ण किंवा एकांतिक शीत असं म्हणता येऊ नाही शकत. म्हणून सगळ्यात महत्वाचं सिंदूर कल्प वापरत असताना गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे तो एकेरी वापरायचा की संयोग स्वरूपात वापरायचा. हे दोन्ही प्रकार वापरात वैद्यांच्या आहेत. जसे की बागेवाडीकर शास्त्रींची जी परंपरा आहे त्यांच्यातले स्वतःचे गुरुवर्य श्रीकांत बागेवाडीकर यांच्याशी मध्ये भेट झाली होती तेव्हा त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की रससिंदूर हा त्यांचं म्हणणं होतं तुम्ही एकटा वापरा, त्याला इतर संयोगात बरोबर का बांधून ठेवताय, किंवा त्यांच्या शब्दात सांगायचं तर इतर स्थूलामध्ये का अडकवताय त्याला. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सिंदूर कल्पना ही अत्यंत सूक्ष्म आहे. मग ती सूक्ष्म कल्पना असताना तुम्हाला तिच्यामध्ये अजून स्थूल द्रव्यांची काय गरज, की वनस्पती तुम्ही स्थूल स्वरूपातल्या वापरताय आणि मग त्याचं कर्म चांगल्या प्रकारे सूक्ष्म गुणाचं ते दिसून येणार नाही तुम्हाला. तर हा एक विचार आहे. तर दुसरीकडे मात्र वेगवेगळ्या द्रव्यांबरोबर रससिंधुराचा संयोग करायचा आणि तो संयोग वापरायचा अशा सुद्धा परंपरा आहेत. म्हणजे साऊथला नेचिल सर जे माहिती असतील तुम्हाला, तर त्यांची परंपरा आहे ज्याच्यामध्ये भस्मांबरोबर ते सिंदूर एकत्र करतात आणि अशी वेगवेगळी भस्म सगळीच्या सगळी जवळजवळ भस्म ते सिंदूर असं घोटूनच वापरतात. तर अशी परंपरा बघायला मिळते. तर त्या दोन्ही परंपरा वापरणं आपल्याला शक्य आहे. त्याचं कारण असं असतं जेव्हा तुम्हाला रस हॅलो हॅलो सर, आवाज ब्रेक झाला तुमचा. हॅलो 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 हॅलो, आवाज ब्रेक झालाय सर तुमचा. हॅलो हॅलो सर, आवाज येत नाहीये तुमचा.
हॅलो हॅलो हा येस सर, आता येतोय आवाज. येतोय ना? कुठपासून गेलं होतं? शेवटी काय झालं होतं? सर 5 मिनिटं झाले, म्हणजे 5 नाही, 2-3 मिनिटं झाले असतील तुमचा आवाज गेला पूर्ण. नाही, शेवटी काय तुम्ही म्हणजे हा तर सर तुम्ही पोट्टली कल्पना आणि भस्मकल्पना एकत्र वापरतात साऊथ मध्ये असं सांगत होते, त्यानंतर केला. हं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. सॉरी, काहीतरी नेटवर्कचा इश्यू आहे. तर सिंदूर कल्पना काय येते असं मी सांगत होतो. खरं तर त्याच्यात आपण म्हटलं तसं की भस्म आणि सिंदूर किंवा वेगवेगळ्या द्रव्यांबरोबर सिंदूर एकत्र करून वापरणं किंवा एकटा सिंदूर वापरणं. तर नुसता सिंदूर वेगवेगळ्या व्याधींमध्ये बल्य म्हणून किंवा पुन्हा पुन्हा होणाऱ्या ज्या व्याधी असतात, त्याचं निद देशपांडेंच्या पुस्तकामध्ये जर बघितलं तुम्ही, तर चांगलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी रिकरन्स होणारा म्हणजे कॅन्सरमध्ये होणारा मेटास्टासिस किंवा परत परत येणारा कॅन्सरचा रिकरन्स किंवा दुसरीकडे गलगंडासारखा व्याधी, अश्मरी सारखा व्याधी, ज्या व्याधी पुन्हा पुन्हा येत आहेत, पुन्हा पुन्हा त्यांचा रिकरन्स होतोय, अशा प्रकारच्या व्याधींमध्ये तुम्हाला अपुनर्भवासाठी रोजच्या रोज रसायनकाली नुसता एकेरी रससिंदूर देणं अशा स्वरूपात वर्णन बघायला मिळतं. त्यामुळे बल्य म्हणून किंवा रसायन अशा प्रकारचं कार्य हवं असेल नुसतं एकट्या सिंदुराचं, तेव्हा कोणताही सिंदूर फक्त सकाळी रिकाम्या पोटी एकदाच देणं, मग फक्त अनुपान काहीतरी विशिष्ट देऊन, म्हणजे घृतमधू असेल, मधू असेल, मोरावळा असेल किंवा वेगवेगळ्या वनस्पतींचे स्वरस वगैरे तुम्हाला योग्य जे वैद्यांना वाटत असेल तशा प्रकारे. तर अशा प्रकारे सुद्धा सिंदुराचा वापर करता येऊ शकतो. आणि दुसरीकडे मगाशी म्हटलं तसं वेगवेगळ्या वनस्पती किंवा संयोगांशी एकत्र करून, म्हणजे मी माझ्या चिकित्सेमध्ये प्राधान्याने मी जी काही चिकित्सा रुग्णाला देणार असतो, जी काही व्यानुदान अपानाची पुडी वगैरे असेल बनवलेली, त्याच्यामध्ये बऱ्याचशा चिकित्सेमध्ये रससिंदूर असतो आणि तो मी स्वतः योगवाही ह्या स्वरूपात वापरत असतो. म्हणजे त्याच्यासाठीच जर रसेंद्र सारसंग्रह एक तत्व हॅलो. बघितलं, तर त्यांनी सांगितले की यस्य रोगस्य यो योग तेनेव सह दापयेत रसेंद्रो हरते. कोणता? हा हॅलो हा सर, हॅलो ब्रेक झाला होता मध्ये आवाज, म्हणून कॉल दिला. हॅलो हा सर, येतोय आवाज, येतोय आवाज. ठीक आहे ठीक आहे, ओके. ज्या व्याधीतला जो कोणता योग तुम्हाला वापरायचा असेल त्याच्याबरोबर पारद जर संयोग केला तर तो ती व्याधी बरी करायला मदत करतो, असं खरं तर सांगितलेलं आहे रसेंद्र सारसंग्रहाने. तर याच्यामध्ये पारद म्हणजे आता सोपा प्रकार, रससिंदूर कुठला किंवा एखाद्या विशिष्ट गणाबरोबर ग्रंथोक्त जेव्हा वापरतात तेव्हा त्या गणाचं किंवा त्या योगाचं कार्य अधिक चांगल्या प्रकारे दिसून यावं याच्यासाठी योगवाही स्वरूपात रससिंदूर वापरता येतो किंवा इतरही कोणताही सिंदूर उदाहरणार्थ. तर तशा प्रकारे मी स्वतः वापर करतो. तर तशाही प्रकारे एक वापर करणं शक्य असतं. आणि दुसऱ्या बाजूला एकेरी, तर एकेरी सिंदूर जेव्हा वापरायचा असतो तेव्हा तो मात्रा जर बघितली तर अगदी चतुर्थांश गुंजा पासून ते 1 गुंजेपर्यंत, म्हणजे जवळजवळ 100 हॅलो. हॅलो सर, आवाज ब्रेक झाला तुमचा परत. हॅलो. 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 सर, आवाज गेलाय तुमचा सर. हॅलो. हॅलो. सर, तुमचा आवाज नाही येत आहे. माईक म्यूट झाला असेल कदाचित किंवा नेटवर्कमुळे असेल.
हॅलो हॅलो हो सर, येतोय आवाज सर. कुठेच थांबलं होतं नेमकं? हा सर, तुम्ही मात्रा सांगत होते, तुम्ही रुग्णांमध्ये वापरत असलेली. ओके, हा. ठीक आहे. मात्रा जी वापरात असते आपल्या, ती शक्यतो 1/4 गुंजेपासून ते अगदी 1 गुंजेपर्यंत सुद्धा नित्य मात्रा वापरता येऊ शकते. म्हणजे थोडक्यात 30 मिलीग्रॅम पासून ते 125 मिलीग्रॅम जवळजवळ पर्यंत मात्रा या वापरात आहेत. रोजच्या रोज वापरत असताना 30 मिलीग्रॅम ही सेफली मात्रा वापरलेली बघितलेली आहे रोजच्या रोज रसायन काळी देताना. खरं तर आणि ही किती काळ द्यावी, तर काही ग्रंथकार याला 7 दिवस द्यावी असं म्हणतात. मात्र दुसरीकडे मी काही वर्षांपर्यंत सुद्धा सलग वापर खरं तर हानिकारक आहे असं काही वाटत नाही. स्वतः मी माझ्यासह घरातल्या सगळ्या लोकांना कोरोनाच्या काळात ह्या सगळ्यामध्ये काही त्रास होऊ नये आणि रसायन स्वरूपात चालू राहावं म्हणून ह्याच म्हणजे 30 मिलीग्रॅम जो मात्रेत रोजच्या रोज भृंगराज स्वरसा बरोबर आणि मधु बरोबर रसायन म्हणून रोज सेवन करत होतो रससिंधूर. हॅलो हा सर, येतोय ना? तर त्यामुळे दीर्घकाळासाठी सुद्धा खरा तर सिंदुराचा वापर करता येऊ शकतो. अधिक मला वाटतं नुसतं रससिंधुराविषयी सांगण्यापेक्षा मी सांगेन की यशस्वी औषधी निद देशपांडे यांचं आणि सिद्धौषधी संग्रह गोवा फडके यांचं निद देशपांडे औषधी आणि गोवा फडके यांचा सिद्धौषधी संग्रह याच्यातून जर रससिंधूर वाचला तर जास्त अधिक प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळून घेता येऊ शकतो. गेलाय का आवाज? हा सर, येतोय आता आवाज. मध्ये 1-2 मिनिटं गेला होता बघतोय, थोडा वेळ. ठीक आहे. ती पुस्तकं सांगितलेली ऐकायला आलं ना की परत रिपीट करायला? हा सर, निज औषधी संग्रह सांगितलं तुम्ही, फक्त त्याच्यानंतर कट झाला आवाज. ठीक आहे. निद देशपांडे यांचं यशस्वी औषधी आणि गोवा फडके यांचं सिद्ध औषध आणि गुन्हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, गुन्हेशास्त्रींचं पुस्तक. तर ह्या पुस्तकांमधून काय नक्की कळलं नाही मला. हॅलो हा सर, येतोय आवाज, येतोय. नाही, कोणतरी बोललं वाटतं मध्ये. ठीक आहे. तर या 3 पुस्तकांमधून प्राधान्याने सिंदूर कोणतेही वाचले तर जास्त समजून येतील. मेनली रससिंधूर वाचण्यासाठी तरी निद देशपांडेंच्या पुस्तकातून यशस्वी औषधीमधून वाचावा, तो जास्त चांगल्या प्रकारे वर्णित आहे. इतर जेव्हा सिंदूर वापरायचे असतात तेव्हा खरे सुवर्ण सिंदूर, उदाहरणार्थ सुवर्ण सिंदूर हा ग्रंथामध्ये वर्णित आहे. मात्र इतर सिंदूर जे आहेत जसे की रौप्य सिंदूर, ताम्र सिंदूर, इतरही काही वंग सिंदूर असेल, तर हे सिंदूर थेट ग्रंथ सिंदूर आहेत. हे सगळे सिंदूर वापरावे कसे याबद्दल एक सोपं तत्व लक्षात ठेवायचं तर रसेंद्र चूडामणी ग्रंथामध्ये एक सूत्र आलेलं आहे की पारदाबरोबर वेगवेगळे धातू कसं काम करतात हे सांगताना त्यांनी सांगितलंय, हेमना हंती त्रिदोष जरुजो रौपेण पित्तामयान ताम्रेणापीच कफामयान विविधान शूलामयान लोहयुक नागेनास्त्र गदास्तथा तृप्तो मेहाश्य वज्रे मृतिम अभ्रग्रास निकृष्ट चंचल गुणा सिद्धिम दत्ते रसा. आता हे खरं तर जारण वगैरे ह्या संदर्भातलं वाक्य आहे. मात्र सिंदूर समजून घ्यायचा की काय संयोग, पाऱ्याबरोबर कोणत्या धातूचा संयोग घेतल्यावर काय कर्म होतं हे समजून येतं. म्हणजे जसं की हेमना हंती त्रिदोष रुजो, सुवर्णाबरोबर हा त्रिदोष हर सिद्ध होतो. रौप्याबरोबर पारद पित्तामयान, पित्तज व्याधींमध्ये, ताम्राबरोबरचा पारद हा कफ वातज अशा स्वरूपाच्या अवस्थांमध्ये, लोहाबरोबर पारद हा शूल प्रधान अवस्थांमध्ये, नाग आणि पारद हा
अस्र गदा म्हटलंय किंवा पित्तज म्हणजे रक्त आम्ल पित्त अशा स्वरूपात सुद्धा वर्णन आलंय. तर अशा स्वरूपाच्या अवस्थांमध्ये आणि त्रपुयू म्हणजे वंगाबरोबरचा पारद हा मेहामध्ये अशा प्रकारचं वर्णन आपल्याला तिथे बघायला मिळतं. आणि त्यामुळे अशा प्रकारे सिंदूर ही समजून घेता येणं शक्य आहे. म्हणजे सुवर्ण सिंदूर या त्यामुळे हेमनाहंत्री त्रिदोषज रुजो या स्वरूपात त्रिदोषग्न म्हणून जास्त करून चांगल्या प्रकारे वापरता येतो. म्हणजे मी स्वतः अशा प्रकारचा वापर बघितलेला आहे की ऑलमोस्ट कोणत्याही व्याधीमध्ये जेव्हा ती व्याधी अवस्था असाध्यत्वाकडे जायला लागली किंवा याप्यत्व आलेलं आहे त्या अवस्थेला, तेव्हा सुवर्ण सिंदुराचा मोठ्या प्रमाणात ज्या प्रदीर्घ काळासाठी वापर करून तो त्या व्याधीमध्ये बल्य स्वरूपात काम करतो, अपुनर्भव म्हणून काम करतो आणि ती व्याधी आटोक्यात यायला मदत होते त्रिदोष हरत्व असल्यामुळे. दुसरीकडे रौप्य सिंदुरासारखा जो सिंदूर आहे तो रौप्येण पित्तामयान म्हटलेला आहे की पित्त जे संप्राप्ती जेव्हा जास्त असेल. रौप्याचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवण्यासारखं असतं, महत्वाचं ग्रंथांनी सांगितलेलं आहे की जेव्हा कुठलाही व्याधी दीर्घ कालापर्यंत चाललेला असतो, जीर्ण व्याधी झालेला आहे आणि त्यामुळे वातवृद्धी झालेली असते, तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला स्वतः रौप्य वापरता येतं. त्याच अवस्थांमध्ये सिंदूर वापरणंही शक्य होतं. आणि अशा स्वरूपाच्या अवस्था आणि शिवाय ज्याच्यामधून मानसिक दृष्टी सुद्धा काही ना काहीतरी झालेली आहे, अशा स्वरूपाच्या अवस्थांमध्ये जास्त करून रौप्य सिंदुरासारखा सिंदूर आपल्याला वापरता येणं शक्य आहे. ताम्र सिंदूर हा जसं सांगितलं मग अशी कफामयान किंवा कफवातज अवस्था, कफवातज अवस्था असतील आणि सिंदूर कल्पना वापरण्याची आपल्याला गरज वाटते, तर त्यावेळी ताम्र सिंदुरासारखा कल्प वापरणं, विशेष करून हा कफवातज बरोबरच रक्तधातुगामी जास्त आहे ताम्र ह्या धातूमुळे. लोहामयान शूलयुग, आता खरं तर लोहाबरोबरचा सिंदूर असा विशिष्ट कुठला इतका सहज बघायला मिळत नाही. काही सिंदूर आहेत ज्याच्यामध्ये किंवा रसायन आहेत ज्याच्यामध्ये लोहभस्माचा वापर आहे म्हणून बघायला नाही मिळत. नागेनास्त्र गदा म्हटलंय, तर नागचा माणिक्य रस नावाचा एक सिंदूर मात्र आहे, तर तो वापरात मात्र खूप कमी आहे. मात्र रक्तज व्याधी किंवा कुलज व्याधी जेव्हा असतात तेव्हा त्या स्वरूपामध्ये नागाबरोबरचा हा संयोग वापरणं जास्त शक्य आहे. आणि त्रपुयुतो बरोबरचा सिंदूर ते रसायन हे मेहामध्ये त्याची फलच सुवर्णराज वंगेश्वरचं फल हे प्रमेहग्न सांगताना सांगितलेलंच आहे. तर अशा स्वरूपातला वापर हा एक सामान्य सूत्र म्हणून तुम्हाला लक्षात ठेवता येणं शक्य आहे की कोणत्या धातू बरोबर पारदाचा म्हणजे सिंदूर बनला तर कशा स्वरूपाने वापरायचा. आता जसं म्हटलं सुवर्णराज वंगेश्वर हा एक मात्र प्राधान्याने आपल्या वापरात असणारं एक कुपिपक्व रसायन आहे. तो सिंदूर नाहीये कारण लाल रंगाचा किंवा कंठस्थ नसतो, उलट तो सोन्याच्या वर्णाचा असतो, मात्र त्याच्यामध्ये सुवर्ण नसतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर वंगापासून बनवलेलं कुपिपक्व रसायन असतं ते. तर हा बल्यमेहरम कांती मेधा बल अग्निवर्धनम म्हटलेला आहे ग्रंथानुसार की तो बल्य आहे, मेहहर आहे, कांती मेधा आणि अग्नी यांचं वर्धन करणारा, बलवर्धन करणारा. तर एकतर मेहामध्ये मात्र सगळ्याच प्रकारच्या काही मेहांमध्ये नुसता सुवर्णराज असा उपयोगी पडतो असं बघायला मिळत नाही. मात्र निशाहरित योगाबरोबर सुवर्णराज वापरला तर मेहामध्ये चांगल्या प्रकारचे परिणाम बघायला मिळतात. विशेष करून मात्र मेहापेक्षाही ज्या मेहामध्ये किंवा इतरही व्याधींमध्ये पुयोत्पत्ती चालू झालेली आहे शरीरामध्ये किंवा लघवीच्या वाटे सुद्धा पुयाचा पुय येतो आहे किंवा पुय तिथे निर्मिती झाल्याची शक्यता आपल्याला रिपोर्ट्स किंवा इतर गोष्टीतून कळते आहे. विस्रगंध मूत्राला आहे. अशा स्वरूपामध्ये असताना पुयोत्पत्ती शरीरात किंवा कोथ होत असताना तिथे सुवर्णराज जास्त चांगल्या प्रकारे काम करतो असं बघायला मिळतं. शुक्रक्षयाच्या अवस्थांमध्ये शुक्रस्खलन होतंय किंवा नुसतं दर्शन स्पर्शन चिंतन सुद्धा स्त्रीचं किंवा उलट म्हणजे जेंडरनुसार पुरुषाचं असं केल्यामुळे होणारं शुक्रक्षयासारखी अवस्था, अशामध्ये सुवर्णराज खूप चांगल्या प्रकारे काम करतो. त्याच्यातून होणाऱ्या प्रतिलोम राजयक्ष्मामध्ये सुद्धा सुवर्णराज वंगेश्वर वापरताना मात्र काळजी घ्यायची असते की सुवर्णराज जर चांगल्या प्रकारे बनलेला नसेल किंवा खूप दिवस आपल्याकडे राहिला आहे आणि त्यामुळे त्याचं विघटन व्हायला लागलं असेल तर एक प्रकारचा थोडासा घाणेरडा वास त्या रसायनाला यायला लागतो. थोडासा पादे लवण जसं असतं किंवा संवरचल लवण आपण म्हणतो त्याच्यासारखा काहीसा वास त्याला यायला लागतो. आणि जर ते चांगल्या प्रकारे बनलं नसेल तर ह्याच अवयवांवरती म्हणजे वस्ती वृक्क यांच्यामध्ये काही विपरीत परिणामही दिसू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला वृषणाला शोथ येणं, वृषणाच्या ठिकाणी जलसंचिती झाल्यासारखी दिसायला लागणं किंवा मेढराला
कर्तनवत वेदना होणं किंवा तिथे साक्षात थोडाफार वर्ण निर्माण होणं, अशा गोष्टी वंग किंवा सुवर्णराज वापरताना जर दिसल्या तर मात्र तो लगेच बंद केला पाहिजे आणि त्याच्यावरती चिकित्सा केली पाहिजे. मग बरेचदा ती सुवर्ण भस्म आणि हरितकी असा जरी वापर केला तरी त्याची चिकित्सा करता येऊ शकते. मात्र हे एक लक्ष ठेवणं गरजेचं असतं जेव्हा सुवर्णराज सारखा किंवा वंगाचा कल्प तुम्ही वापरणार तेव्हा. हे आता आपण म्हटलं तसं प्रामुख्याने. दुसरा एक राहतो रसायन म्हणजे तलस्थ रसायन कफज व्याधींमध्ये आणि त्याच्यात ही प्राणवह स्रोतसातल्या असणाऱ्या व्याधी जिथे कफ हा तितका जास्त चांगल्या प्रकारे पळून जायला मदत होत नाहीये, तेव्हा कफ द्रवीभूत होऊन पडून जावा या दृष्टीने समीर पन्नग रसाचा खूप चांगला वापर करता येतो. तोही 10 ते 20 मिलीग्रॅम किंवा 30 मिलीग्रॅम पर्यंत सुद्धा दिवसाचा डोस वापरलेला आहे. तो मात्र एकेरी सुद्धा वापरता येतो मग अशी म्हटलं तसं, किंवा संयोगाबरोबर आपण जनरली सीतोपलादी, यष्टी, टंकण हे जसे वापर करतो सहसा कॉम्बिनेशन, तर त्याच्याबरोबरच समीर पन्नगाचा सुद्धा मर्दन करून तो योग वापरणं असं जर केलं तर लवकरात लवकर कफ पडून जायला लागतो आणि छाती मोकळी व्हायला खूप लवकर मदत होते. तर त्यामुळे समीर पन्नगासारखा कल्प तिथे वापरता येणं शक्य आहे. तर असे आहेत हॅलो हॅलो. हा सर, परत आवाज गेला तुमचा. हॅलो हॅलो. 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 हा हॅलो. हा सर, आता येतोय परत. थांबला होता का? हो, 2 मिनिटं थांबला फक्त आवाज. हा म्हणजे कुठे मी कारण आता थांबूया असंच हे केलं होतं, तर म्हटलं ते ऐकायला आलं की त्याच्या आधीच थांबलं कधी. हा नाही, त्याच्या फक्त थोडा आधी तुम्ही सगळे कल्प सांगितले होते त्यानंतर थांबला. नाही म्हटलं आता ठीक आहे, मग आता वेळ पण आपला झालाय, मला सुद्धा जरा ओपीडीचं हे असणार आहे, तर पुन्हा याच्यावर काही डिस्कशन करायचं तर परत आपल्याला डिटेल अजून घेता येईल. आता आपला एक ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू म्हणतात तसा आपण घेतलाय. ओके सर, चालेल सर, नक्कीच. मला वाटतं सरांनी आज आपल्याला वेळात वेळ काढून एवढं सगळं मार्गदर्शन केलंय. आणि सर, मला वाटतं की सर 2 तासापासून सलग आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यामध्ये जवळपास 150 आता 100 जवळपास कॅपॅसिटी कंटिन्यू आहे. तर धन्यवाद सर. आणि मी सरांचं आभार मानण्यासाठी आपल्या ग्रुप कडून सुरभीला विनंती करतो. सुरभी. ओके, आवाज येतोय माझा? हो. थँक्यू सो मच सर. खूप सुंदर, साध्या आणि सोप्या पद्धतीने कुपीपक्व रसायन निर्माण आणि त्याच्या चिकित्सेतील वापर ग्रंथोक्त तसंच प्रात्यक्षिक अशा दोन्ही पद्धतींनी आम्हाला ऐकायला मिळाला. सखोल पीपीटी आणि चित्रांमुळे हा थोडासा किचकट वाटणारा विषय समजण्यास सोपाही वाटला. सरांच्या प्रगल्भ अनुभवाचे व्हर्च्युअल श्रोते आणि अनेक कल्पनिर्माणाचे श्रोते होण्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. एका रिक्वेस्टवर आपण आमच्यासाठी उपलब्ध झालात व आमच्या ज्ञानात भर पडली ह्यासाठी संहिता वाचन ग्रुप व सर्वच विद्यार्थ्यांकडून खूप खूप धन्यवाद. आपल्या अनमोल मार्गदर्शनासाठी संहिता वाचन ग्रुप कडून छोटीशी भेट म्हणून ह्या सर्टिफिकेटचा आपण स्वीकार करावा. आणि हे व्याख्यान इथेच संपले असे मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि सर, याच्यानंतर नक्की आपल्याला एखाद्या दिवशी सरांच्या वेळेनुसार आपण सरांच्या भारत निर्माण आणि इतर कल्पांच्या बद्दल नक्कीच मार्गदर्शन घेऊयात. सरांनी विनंती करतो की सर परत आपल्याला एक थोडा वेळ काढून याबद्दल मार्गदर्शन करतील. तर ठीक आहे. अजून काही जर कोणाला याच्या व्यतिरिक्त शंका असतील तर
ग्रुपवर शेअर करा, आपण सरांना नंतर विचारू. सरांना आता ओपीडी असल्यामुळे. हा सर, काही बोलताय? नाही नाही, मलाच मध्ये ऐकायला येत नव्हतं. तुम्ही काही अजून विचारलं नव्हतं ना, म्हणजे मला काही कळलं नाही मधले थोडे भाग. नाही सर, विचारलं नव्हतं सर. आणि सरांना आता ओपीडी असल्यामुळे सरांची आपण रजा घेऊयात. परंतु जर कोणाला याच्याबद्दल काही अजून शंका असतील, काही प्रश्न असतील तर ग्रुपवर शेअर करा, आपण ते एकत्रितपणे सरांना नंतर विचारू शकतो. ओके, चालेल, धन्यवाद. धन्यवाद सर. त्यामुळे मी आताचं सेशन हे रेकॉर्डेड आहे, ते आपण लवकरात लवकर युट्यूब चॅनलवर आपल्या ऑफिशियल अपलोड करूयात. आणि ज्यांना नेटवर्कमुळे ऐकायला येत नसेल, झाला असेल त्रास थोडा, तर त्याबद्दल ते नंतर ऐकू शकतील. ओके, तर आजचं सेशन संपलंय असं मी जाहीर करतो. धन्यवाद.